सर्वांना नमस्कार। मी प्राध्यापक डॉक्टर महेश नारायण गायकवाड, सातारा इथं लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात मराठी विषयाचं अध्यापन करतो। आणि यापूर्वी मी आपणाला आवाहन केल्याप्रमाणे आज आपण राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहे। शाहू राजांच्यावर बोलायला सुरुवात करण्याच्या पूर्वी मी सर्वात प्रथम आपल्या सर्वांचं आराध्य असणारे गौतम बुद्ध, तुकाराम, बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, जिजाऊ आणि फुले शाहू आंबेडकर आणि सावित्रीबाई ज्यांनी या महाराष्ट्राला एक वैचारिक दिशा दिली, या सर्व महामानवांना मनापासून अभिवादन करतो। आज ज्यांची जयंती आपण साजरी करत आहोत त्या लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करतो। एल्गार सांस्कृतिक मंच मुंबई या आमच्या तरुण मित्रांनी आज कोरोना महामारीच्या संकटाच्या काळातही शाहू महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम गेले 2 दिवस अत्यंत सुंदरपणे आणि इतक्या उत्साहाने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साजरा केलेला आहे की मला खरोखर मनापासून त्यांच्या संघटन कौशल्याचं, त्यांच्या उत्साहाचं कौतुक वाटतं। आणि त्याहीपेक्षा मला जास्त कौतुक वाटतं ते आपण जीवनात पुढे जाण्यासाठी त्यांनी जी तत्त्व स्वीकारलेली आहेत त्या तत्त्वांच्या प्रती त्यांची जी निष्ठा आहे त्या निष्ठेचं मला मनापासून कौतुक वाटतं। आमच्या या तरुण मित्रांनी मला विनंती केली की राजर्षी शाहू महाराजांच्यावर बोलायचं आहे आणि त्यासाठी आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ मित्र जयंतराव उथळे यांचा मला फोन आला की या कार्यक्रमामध्ये आपण बोलावं आणि मी हे निमंत्रण स्वीकारलं। खरं तर या काळात इतक्या उत्साहानं या जयंती महोत्सव साजरा करणाऱ्या या सर्व आमच्या एल्गार सांस्कृतिक मंचच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि खरोखर त्यांचं अभिनंदनीय कार्य त्यांनी यापुढेही चालू ठेवावं अशी या चळवळीतल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो। आज आपण राजर्षी शाहू महाराजांच्या आयुष्यामध्ये अनेक पैलू आहेत। राजर्षी शाहूंचा अभ्यास अनेक पैलूंनी करता येतो। त्यांच्या एकेका पैलूवर बोलायचं तर आपल्याला एक स्वतंत्र व्याख्यान करावं लागेल, पण आज आपण जो विषय घेतलेला आहे तो राजर्षी शाहू महाराज आणि भारतीय संविधानातील मूल्य असा विषय घेतलेला आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये राजेशाही पूर्वापार चालत आलेली आहे। खरं बघायला गेलं तर भारताचा इतिहास हाच मुळात सगळ्या राजेशाह्यांचा इतिहास आहे। पण एवढ्या मोठ्या राजांच्या सगळ्या वंशावळीमध्ये फार थोडे राजे असे आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं इतिहास घडवला आणि फार थोडे राजे असे आहेत की ज्यांनी घडवलेला इतिहास आज वर्तमान काळातही आपल्याला आपलं आयुष्य आणि आपलं भविष्य घडवायला मार्गदर्शक ठरतो आहे। आणि या दृष्टीने विचार केला तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे खरे राजे 2च, एक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे समाज क्रांतिकारक, कर्ते सुधारक राजर्षी शाहू महाराज। ह्या 2 राजांचं मोठेपण हे इतर सर्व राजांच्या पेक्षा खूप मोठं आहे। आणि ह्या 2 राजांचं मोठेपण आणि यांचं वेगळेपण हेच आहे की ते स्वतः राजे असूनही त्यांनी कायम रयतेचा विचार केला, सामान्य जनतेचा विचार केला। राजेशाहीच्या सर्वोच्च पदावर अभिषिक्त सम्राट म्हणून बसून सुद्धा लोकशाहीच्या जमान्यात, राजेशाहीच्या जमान्यात त्यांनी लोकशाहीच्या तत्वांनी राज्य केलं। आपण जर संपूर्ण या दोन्ही राजांचं चरित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही राजांना लोकशाही तत्वांची विलक्षण जाण होती आणि त्यांनी ती तत्व आपल्या राज्यकारभारामध्ये अंमलात आणली होती, त्याचा वापर केला होता। आणि म्हणून मित्रांनो, आजही आजच्या या आपल्या लोकशाहीच्या जमान्यातही त्या 2 राजांची राजेशाही आपल्याला जास्त आदर्शवत वाटते। मला वाटतं हेच त्या दोन्ही राजांचं खरं यश आहे आणि म्हणूनच ते आपल्यासाठी
वंदनीय आहेत. मला पहिल्यांदा ज्या वेळेला आमचे ज्येष्ठ मित्र आणि मार्गदर्शक जयंतराव उथळेंनी एल्गार मंचच्या कार्यक्रमाविषयी विचारलं, भाषणाविषयी विचारलं, त्यावेळेला त्यांनी माहिती सांगताना मला असं म्हणाले की ही एल्गार मंचचे सगळे कार्यकर्ते आहेत, हे सगळी मुलं संविधानाच्या जागृतीसाठी कार्य करत आहेत. आणि मला हे फार आवडलं, कारण आज खऱ्या अर्थाने ज्याची गरज आहे ते म्हणजे संविधानाविषयी जागृती करणं, संविधान लोकांच्यापर्यंत पोहोचवणं. आणि यासाठी हा एल्गार मंच एका वेगळ्या पद्धतीनं काम करत असेल तर हे निश्चित एक अभिनंदनीय काम आहे. मित्रांनो, भारताचे संविधान आपण 26 जानेवारी 1950ला अंमलात आणलं आणि आपण ते स्वीकारलं, कारण त्याच्या प्रास्ताविकातच म्हटलेलं आहे की आम्ही भारताचे लोक, आम्ही तयार केलेलंच हे संविधान आम्ही स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. हे कुणी आपल्यावर लादलेलं नाही आहे, आपण स्वतःहून स्वीकारलेलं हे संविधान आहे. आज ते संविधान संपूर्ण देशभर लागू आहे, पण तरीसुद्धा ते आज देशभर लागू आहे एवढ्यानं आपली जबाबदारी संपत नाही, उलट ती जबाबदारी आज अधिक वाढलेली आहे. आज परिस्थिती अशी आहे की संविधानाचा आणि संविधानाच्या संविधानाच्या मूल्यांचा रोज गजर झाला पाहिजे, त्यातल्या मूल्यांना रोज उजाळा दिला गेला पाहिजे. शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळेला रोज संविधानाची प्रास्ताविका नुसती म्हणून आपली ही जबाबदारी संपत नाही, तर त्या प्रास्ताविकेतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समाजातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याच्या मनामध्ये उतरला पाहिजे, त्याच्या मनामध्ये रुजला पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं संविधानाचा जागर होईल. ज्या संविधानातला प्रत्येक शब्द न शब्द बाबासाहेबांनी अत्यंत जबाबदारीनं आणि जाणीवपूर्वक वापरला, त्या संविधानाला समजून घेणं हे आज आपलं कर्तव्य आहे. ज्या संविधानामुळे आपली लोकशाही 70 वर्ष टिकली, अबाधित राहिली, आता मित्रांनो ते संविधान जपण्याची आणि टिकवण्याची आणि पुढच्या पिढीकडे देण्याची जबाबदारी आपली आहे आणि आपण ती केली पाहिजे. संविधानाची काही शाश्वत मूल्य आहेत, ज्याला आपण नॉन निगोशिएबल प्रिन्सिपल्स असं म्हणतो. त्या नॉन निगोशिएबल प्रिन्सिपल्सचा आपण विचार केला पाहिजे आणि त्यांचं संरक्षण संवर्धन करून ती पुढच्या पिढीकडे संक्रमण केली पाहिजेत. ही आजची आपल्या पिढीची जबाबदारी आहे आणि मला असं वाटतंय की यापूर्वी ती कधीही नव्हती एवढी जबाबदारी आज आपली आहे. संत तुकाराम महाराजांनी शब्दांचं महत्त्व सांगताना म्हटलं होतं, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. शब्दांच्या बद्दल तुकाराम महाराजांनी म्हटलेला हा अभंग आज शब्दशः जसाच्या तसा आपण संविधानाबद्दल म्हणायला हवा. जिथं जिथं तुकाराम महाराजांनी शब्द म्हटलेला आहे तिथं संविधान शब्द घालून आज त्याच अभंगाचा आपण वास्तवात आणलं पाहिजे, तो अभंग आपण अंगीकारला पाहिजे. संविधान हेच आपलं धन आहे, संविधान हेच आपलं शस्त्र आहे, संविधान हाच आपला विचार आहे आणि संविधान हाच आपला आचार आहे, संविधान हाच आपला धर्म आहे. संविधान हा प्रत्येक भारतीयाचा धर्म आहे. तसं तर आपले प्रत्येकाचे इतरांचे व्यक्तिगत धर्म तर आहेतच, पण ते संविधानाच्या नंतर येतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संविधान हा आपला पहिला धर्म आहे आणि नंतर मग आपला व्यक्तिगत धर्म आहे. हा विचार समाजात आणि विशेषतः शालेय आणि महाविद्यालयीन तरुण तरुणींना पटवून देणं हे फार गरजेचं आहे. संविधान समाजात रुजवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शिक्षण आहे. आजच्या शिक्षणात, अभ्यासक्रमात संविधानाची ही मूल्य आली पाहिजेत, प्रतिबिंबित झाली पाहिजेत. संविधानातील सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे शब्द फार मोलाचे आहेत, फार महत्त्वाचे आहेत. हे शब्द आपल्या प्रत्येक कृतीचा आधार असले पाहिजेत, तर आपण संविधानाचा खऱ्या अर्थानं आदर केला असं आपण म्हणू शकतो. आज लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करत असताना आपण शाहू राजांनी ज्या मूल्यासाठी लढा दिला त्या मूल्यांचंही स्मरण केलं पाहिजे. आणि म्हणूनच आजचा विषय घेताना शाहू महाराजांच्या सोबतच भारतीय संविधानातल्या मूल्यांचा उल्लेख यासाठीच करावा लागतो की ज्या मूल्यांच्या आधारावर आपलं संविधान उभं आहे, ज्या मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी आणि ती मूल्य वास्तवात आणण्यासाठी शाहू महाराजांनी आयुष्यभर लढा दिला, तीच मूल्य आपल्या संविधानाचा पाया आहेत. किंबहुना शाहू महाराजांच्या कार्याचं वर्णन, शाहू महाराजांच्या चरित्राचं वर्णन, शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचं वर्णन म्हणजे एक प्रकारे संविधानातल्या एका मूल्याचं स्मरण केल्यासारखं आहे. इतकं भारतातल्या संविधानाची मूल्य आणि शाहू महाराजांचं चरित्र आणि कार्य हे एकरूप झालेलं आहे. स्वातंत्र्य,
समानता, बंधुता, न्याय या मूल्यांचा उद्घोष संविधानाच्या प्रास्ताविकेत केलेलाच आहे. शाहूराजांनी सुद्धा आपल्या संस्थानातील प्रत्येक व्यक्तीला सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय देण्याचा प्रयत्न केला. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य आपल्या रयतेला दिलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कोल्हापूर संस्थानातील प्रत्येक व्यक्तीला, मग तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, स्त्री असो वा पुरुष असो, प्रत्येकाला दर्जाची आणि संधीची समानता शाहूराजांनी प्राप्त करून दिली. आणि मला वाटतं हे शाहूराजांचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. जे मूल्य आज आपण संविधानात पाहतो त्याच मूल्यासाठी शाहू महाराजांनी हे काम केलेलं आहे. आणि बंधुता तर शाहूराजांनी आपल्या वर्तनातून, प्रत्येक प्रसंगातून बंधुता हे केवढं मोठं मूल्य आपल्यासमोर, समाजासमोर आदर्श रूपात ठेवलेलं आहे. म्हणून राजर्षी शाहूंचा अभ्यास म्हणजे काय आहे, तर राजर्षी शाहूंचा अभ्यास म्हणजे आपलं प्रशासन राजेशाहीतून बाहेर काढून लोकशाहीकडे नेणाऱ्या एका लोकोत्तर तत्ववेत्याचा अभ्यास म्हणजे राजर्षी शाहूंचा अभ्यास आहे. आपली प्रजा शहाणी करावी असं ज्या राजाला वाटतं, असा जगावेगळ्या राजाचा हा इतिहास आहे. कारण कुठलाही राजा आपलं राजेपद अबाधित राहावं यासाठी पहिल्यांदा काय करत असेल तर प्रजेला अडाणी ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण हा जगावेगळा राजा असा होता की ज्यानं आयुष्यभर आपली प्रजा शहाणी व्हावी, सजग व्हावी यासाठी प्रयत्न केला. कारण त्यांना माहीत होतं की ज्यावेळी आपली प्रजा शहाणी होईल, शाहूराजांचं हे स्वप्न होतं, शाहूराजांनी स्वप्न बघितलं होतं की एक दिवस आपली प्रजा शहाणी होईल आणि मग आपलं हे सारं प्रशासन आपण प्रजेच्या ताब्यात देऊन आपण त्याचं प्रजातंत्र करू शकतो. असलं जगावेगळं स्वप्न बघणारा हा राजा खरोखर लोकोत्तर राजा होता. हे लक्षात घेतलं की आयुष्यभर शाहूराजांनी आपल्या प्रजेसाठी जे काही केलं त्याचा अन्वयार्थ आपल्याला कळायला लागतो. त्यांचा सतत एकच विचार होता की माझी प्रजा शहाणी कधी होईल, ते शहाणी होण्यासाठी काय केलं पाहिजे. शाहूराजांनी आपल्या संस्थानात ज्या सुधारणा केल्या, जे कायदे केले, त्या ह्या एका विचारानंच केलेल्या आहेत. आपण थोडं मागं गेलो तर महात्मा फुलेंनी आपल्याला सांगितलेलं आहे, विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र. इतके सारे अनर्थ, हे सगळे पुढचे जे अनर्थ झालेले आहेत, हे सगळे अनर्थ कशामुळे झाले, तर बहुजन समाजाच्या आयुष्यामध्ये एक विद्या, अभ्यास, शिक्षण हे नसल्यामुळं हे सगळे अनर्थ घडलेले आहेत. हे सगळे अनर्थ ज्या एका अविद्येनं केले, त्या अविद्येबद्दल बोलताना महात्मा फुलेंनी जो विद्या शब्द वापरलेला आहे, या शब्दातून महात्मा फुलेंना जो खरा अर्थ अभिप्रेत होता तो शाहूराजांनी बरोबर ओळखला होता. शाहूराजांनी ओळखलं होतं की महात्मा फुलेंना अभिप्रेत असणारी विद्या म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, साक्षरता नव्हे, तर विद्या म्हणजे विवेक, विद्या म्हणजे शहाणपण, विद्या म्हणजे बरे वाईट ओळखण्याची, पारखण्याची बुद्धी. आणि अशी बुद्धी आपल्या बहुजन समाजाला मिळावी हे फुलेंना अपेक्षित होतं. कारण ही विद्या मिळाली तरच पुढचे सारे अनर्थ टळू शकतात, हे महात्मा फुलेंनी ओळखलं होतं. आणि त्याचा अर्थ खऱ्या अर्थानं शाहू महाराजांनी जाणून घेतलेला होता. आणि म्हणून शाहूराजांनी आपल्या संस्थानामध्ये सगळ्या सुधारणा केलेल्या आपल्याला दिसतात. त्यांनी या सुधारणांना सुरुवात केली आणि त्यातून एक संस्कृती संघर्ष उभा राहिला. शाहूराजांचं सगळं आयुष्य म्हणजे केवळ संघर्ष नाहीये, तो खऱ्या अर्थानं संस्कृती संघर्ष आहे. पण शाहूराजांचा संघर्ष हा कोण्या एका व्यक्तीविरुद्ध नव्हता, कोण्या एका जातीविरुद्ध नव्हता, कुठल्या एका गटाविरुद्ध नव्हता, तो एका संस्कृतीविरुद्ध केलेला संघर्ष होता. आणि हा संस्कृती संघर्ष आपण जर विचार केला तर शाहूराजांच्या शिक्षणविषयक धोरणापासून सुरू होतो. कारण सर्वांना माहीत होतं की शिक्षण मिळालं आणि प्रजा शहाणी झाली तर त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव येते. आणि बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की गुलामाला गुलाम आहे याची जाणीव झाली तर तो विद्रोह करून उठतो. आणि मग त्या गुलामाला गुलाम आहे याची जाणीव कधी होईल, जर त्याला विद्या मिळाली, शहाणपण आलं, त्याला बरं वाईट समजायला लागलं, तर त्याला आपण गुलाम असल्याची जाणीव होते. आणि म्हणून हा शाहूराजांच्या आयुष्यात असलेला संघर्ष हा एक प्रकारे संस्कृती संघर्ष होता. पण याच्या पाठीमागे शाहूराजांची भूमिका एकच होती. एकसारखी शारीरिक वैशिष्ट्य असणारी सगळी जगातली माणसं म्हणजे सगळी मानवजात एकच आहे, त्यात उच्च नीच असा भेद असूच शकत नाही. म्हणून त्यांनी जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था आणि त्यातून आलेल्या सगळ्या दमनकारी प्रथा, परंपरा, रूढी यांना विरोध केला आणि त्या सगळ्या प्रथा त्यांनी नाकारल्या. शाहूराजांनी
वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 2 एप्रिल 1894 रोजी राज्याची सूत्रे हाती घेतली आणि त्यापुढील 28 वर्ष म्हणजे 1922 पर्यंत त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी संस्थानाचा राज्यकारभार केला. ही 28 वर्षाची कारकीर्द म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक तेजस्वी पर्व आहे आणि बहुजन समाजाच्या इतिहासातलं हे एक सोनेरी पर्व आपल्याला म्हणावं लागेल. हा संस्कृती संघर्ष खऱ्या अर्थानं सुरू झाला तो शाहू महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या वेदोक्त प्रकरणापासून. आणि या वेदोक्त प्रकरणामुळं शाहू महाराजांना पहिलं जे मूल्य आपल्या आयुष्यामध्ये गवसलं ते म्हणजे समता, समानता. हे समानता मूल्य त्यांना ह्या वेदोक्त प्रकरणामुळे गवसलं आणि त्यामुळं वेदोक्त प्रकरण हे फार महत्त्वाचं आहे शाहूराजांच्या आयुष्यामध्ये. एखादं ज्ञान, एखादा ग्रंथ, एखादी विद्या यावर समाजातल्या कोणत्या तरी एखाद्या गटाचाच अधिकार असावा, त्या गटाची त्याच्यावर मोनोपली असावी आणि तो अधिकार इतरांना नाकारावा ही गोष्ट शाहूराजांना मान्य नव्हती. त्यांना ब्रह्मवृंदांनी सांगितलं, स्नान करताना त्यांना जे मंत्र ऐकवले ते पुराणोक्त मंत्र ऐकवले. वेदांचे मंत्र म्हणायला त्यांनी नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की वेदांचे मंत्र ऐकणे, वेदातील मंत्र ऐकण्याचा अधिकार हा फक्त ब्राह्मणांना आणि क्षत्रियांना आहे. पहा, शाहू महाराजांना ते सांगतायत की वेदातील मंत्र ऐकण्याचा अधिकार हा ब्राह्मण आणि त्याच्यानंतर क्षत्रियांना आहे आणि शाहू महाराज एक शूद्र आहे, शाहू महाराज हे शूद्र आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांना पुराणोक्त मंत्र ऐकण्याचाच त्यांना अधिकार आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण चरित्र वाचलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हा मंत्र म्हणण्यासाठी आलेली व्यक्ती ही स्वतः आंघोळ केलेली नसली तरी चालेल इथपर्यंत त्यांची मजल गेलेली होती. आणि या सर्वासाठी त्यांनी शाहू महाराजांना धर्मशास्त्रातले काही पुरावे सांगितले त्यांच्या समर्थनार्थ. आणि हे कुणी पुरावे सांगावेत? शाहू महाराजांनी दिलेल्या वतनावर जगणाऱ्या, त्यांच्या पदरी असणाऱ्या एका व्यक्तीनं. शाहू महाराज राजे होते, खरं तर त्या केली असती तरी त्याच्याबद्दल कुणालाच काही वाटलं नसतं. पण शाहू महाराजांचं वेगळेपण आपल्याला इथं दिसतं. त्यांचा धीर गंभीर स्वभाव, त्यांची संयमी भूमिका, त्यांचा संयमी स्वभाव काय होता याची जाण आपल्याला इथं होती. हाच उपमर्द सहन करण्याची आणि अपमान सहन करण्याची वेळ तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर देखील आलेली होती. त्यावेळी शिवाजी महाराजांनी जे केलं कदाचित तेच शाहूराजांना त्यावेळेला आठवलं असावं. शाहूराजे एवढ्या मोठ्या मनाचे होते, किती मोठ्या मनाचे होते एवढं कळण्याकरता मला वाटतं हा एक प्रसंग पुरेसा आहे. पण वेदातले मंत्र ऐकल्यानं आपल्याला काहीतरी पुण्य मिळेल, आपल्याला मोक्ष मिळेल यावर शाहू महाराजांचा विश्वास नव्हता. पण प्रश्न तत्वाचा होता, प्रश्न समतेचा होता, प्रश्न समानतेचा होता. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी लढा दिला. बाबासाहेबांनी मंदिर प्रवेशासाठी दिलेल्या लढ्याकडेही आपल्याला याच भूमिकेतून पाहावं लागतं. वेद आम्ही वाचू अथवा न वाचू, वैदिक मंत्र आम्ही म्हणू अथवा न म्हणू, पण ते म्हणण्याचा आमचा अधिकार मात्र तुम्ही नाकारू शकत नाही, ही शाहू महाराजांची भूमिका होती. या प्रकरणानंतर शाहू महाराजांनी पहिली गोष्ट काय केली असेल तर त्यांनी वेदांच्या शाळा बहुजन समाजातल्या मुलांसाठी सुरू केल्या. त्या वेदांच्या शाळेमध्ये वेद पठण करण्याकरता बहुजन समाजातली सगळी मुलं एकत्र केली आणि त्यांना वेद शिकवायला त्यांनी सुरुवात केली. वेद शिकवण्याची त्यांनी व्यवस्था केली. गंमत अशी झाली की त्याच वर्षी राजवाड्यामध्ये एक श्राद्ध करायचं होतं आणि श्राद्ध करण्याकरता महाराजांनी सांगितलं, शाहूराजांनी सांगितलं की यावेळेला श्राद्धाला आपण ब्राह्मण न बोलवता आपल्या वेधशाळेमध्ये जे वेद पठण शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्या मुलांना आपण बोलवूया. त्यांना वेद शिकवणाऱ्या गुरुजींनी सांगितलं की महाराज अजून त्या मुलांचं वेदांचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही, अजून ते वेद शिकतायत. यावर शाहू महाराज म्हणाले काही असेल तरी तुम्ही त्याच मुलांना बोलवा. त्यांनी 12 खडी म्हटली तरी माझ्यासाठी बास आहे, पण श्राद्ध विधी हा त्या मुलांच्याकडूनच करून घ्यायचा. याच्यावर आपल्या लक्षात येतं की शाहू महाराजांना वेदांचं आकर्षण नव्हतं, वेदातून मिळणारा मोक्ष पुण्य याचं आकर्षण नव्हतं, तर त्यांचं भांडण हे केवळ समतेसाठी होतं. इथं पुन्हा आपल्याला महात्मा फुले आठवतात. महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांचा जो पोवाडा लिहिलेला आहे त्या पोवाड्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचं जे वर्णन केलं त्यात एक वाक्य फार छान आहे. त्यांचं शिवाजी महाराजांचं वर्णन करताना महात्मा फुले म्हणाले, लंगोट्यास देई जाणवे पोशिंदा कुणब्यांचा. लंगोट्यास देई जाणवे पोशिंदा कुणब्याचा. याचा अर्थ काय तर जाणवं घालणाऱ्या उच्चवर्णीयांना जे अधिकार आहेत ते सर्व अधिकार लंगोटी लावणाऱ्या बहुजन समाजाला सुद्धा देणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज. हे शिवाजी महाराजांचं वर्णन
जे महात्मा फुलेंनी केलेलं आहे तीच शिवाजी महाराजांची भूमिका, तोच संस्कृती संघर्ष, तेच वैशिष्ट्य पुन्हा एकदा आपल्याला शाहू महाराजांच्या ठिकाणी पाहायला मिळतं. आपण संविधान आणि शाहू महाराज यांच्यावर जर बोलत असलो तर निश्चितच शाहूराजे आणि आंबेडकर यांच्यामधल्या असणाऱ्या स्नेहाविषयी आपल्याला बोलावंच लागेल. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांचं एकत्र येणं ही महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाचं भवितव्य घडवणारी घटना होती. 17 डिसेंबर 1999ला शाहू महाराज मुंबईला, जिथं बाबासाहेब राहत होते त्या परळच्या बीडीडी चाळीमध्ये त्यांना भेटायला गेले. एक राजा आपल्या एका अस्पृश्याच्या मुलाच्या गुणवत्तेचं कौतुक करायला स्वतःहून त्याच्या घरी जातो, ही एक फार मोठी अभूतपूर्व ऐतिहासिक घटना आहे. बाबासाहेबांच्या या घटनेचा जर आपण विचार केला तर या घटनेमध्ये बाबासाहेबांच्या गुणवत्तेचा जेवढा आदर शाहू महाराजांनी केलेला आहे, तर बाबासाहेबांच्या गुणवत्तेचा आणि शाहू महाराजांच्या उदार अंतःकरणाचा एकाच वेळी साक्षात्कार घडवणारी ही घटना आहे. या भेटीमध्ये वंचित आणि उपेक्षितांच्या प्रश्नावर या दोघांनी चर्चा केली. हे प्रश्न ऐरणीवर आणण्याकरता काय केलं पाहिजे याच्यावर त्यांच्यात चर्चा झाली आणि या चर्चेतून बाबासाहेबांनी सांगितलं की यासाठी एक नियतकालिक सुरू करणं गरजेचं आहे. या नियतकालिकासाठी महाराजांनी 2500 रुपयांची मदत केली आणि त्यातून मूकनायक सुरू झालं. बाबासाहेबांनी मूकनायक हे नियतकालिक त्यातून सुरू केलं. त्यानंतर बाबासाहेबांनी शाहू महाराजांच्या बाबतीत घडलेली दुसरी ऐतिहासिक घटना म्हणजे माणगावची परिषद, ज्याचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. माणगावच्या लोकांनी बाबासाहेबांना माणगावला बोलवण्याचं ठरवलं आणि ती सर्व लोक महाराजांच्याकडे गेली. महाराजांना आनंद झाला. स्वतः महाराजांनी त्यानंतर त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि स्वतः मुंबईला जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रण दिलं आणि 21 आणि 22 मार्च 1920 साली माणगावला ही परिषद झाली. या माणगावच्या परिषदेमध्ये महाराजांनी सहभागी होणं हीच मुळात एक त्यावेळची ऐतिहासिक क्रांतिकारक घटना होती आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातली ही पहिली सार्वजनिक परिषद होती. नुकतीच आपण मागच्या 21 आणि 22 मार्च 2020ला या परिषदेला 100 वर्ष पूर्ण झाली. नुकतीच या घटनेची आपण शताब्दी साजरी केली. 1920 साली घडलेली ही घटना होती आणि याची शताब्दी आपण साजरी केली. अस्पृश्य समाजातला एक तरुण उच्च शिक्षण घेऊन मुंबईत आलेला आहे आणि सिडनेहॅम कॉलेजमध्ये तो प्राध्यापक आहे. त्याला कोल्हापूरला बोलवून आपण त्याचा सत्कार केला पाहिजे असं वाटणारा राजा आणि त्यासाठी प्रयत्न करणारा हा राजा होता. आणि याच परिषदेमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की याच परिषदेमध्ये शाहू महाराजांनी जाहीरपणे सांगितलं की माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. परिषदेला संपूर्ण कोल्हापूर परिसरातून जवळपास 5000 लोक बैलगाड्या करून त्या ठिकाणी आलेले होते आणि एवढ्या प्रचंड जनसमुदायासमोर शाहू महाराजांनी जाहीरपणे सांगितलं की माझी खात्री आहे डॉक्टर आंबेडकर हा तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर एक वेळ अशी येईल की ते साऱ्या हिंदुस्थानचे पुढारी होतील अशी माझी मनोदेवता मला सांगत आहे. केवढा मोठा विश्वास महाराजांनी बाबासाहेबांच्यावर दाखवलेला आहे. त्याच्याही पुढे जाऊन कार्यक्रमाच्या नंतर शाहू महाराज बाबासाहेबांना म्हणाले की बाबासाहेबांनी आता आमच्याबरोबर जेवून आम्हाला उपकृत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. केवढ्या मोठ्या मनाचा राजा होता. केवढा हा एका सर्वोच्च पदावर बसलेल्या माणसानं विद्वत्तेला दिलेला हा सन्मान होता. बाबासाहेबांच्या त्या विद्वत्तेला त्यांनी हा सन्मान दिलेला होता. भारताचं संविधान लिहिताना बाबासाहेबांच्या समोर अनेक प्रेरणा होत्या, अनेक आदर्श होते. पण मला कुठेतरी असं वाटतंय की बाबासाहेबांनी शाहू राजांचा कारभार पाहिलेला होता. त्यांनी आपल्या संस्थानात केलेल्या सुधारणा पाहिलेल्या होत्या. त्यांनी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात केलेले कायदे पाहिलेले होते आणि संविधानात जे कायदे यावे ते कायदे आधीपासूनच त्या संस्थानामध्ये अस्तित्वात असलेले बाबासाहेबांनी पाहिले होते. त्यामुळे निश्चितच भारताचं संविधान आणि शाहू राजांचे संस्थानातले कायदे यांची कुठेतरी नाळ आपल्याला जोडलेली आढळते. शाहू राजा लोकोत्तर राजा तर होतेच, पण त्याला बहुजनांचा खरा न्यायी राजा असं का म्हणतात याचा जर आपण विचार केला तर याचं उत्तर आपल्याला सापडतं. ते शाहू राजांनी आपल्या संस्थानात लागू केलेल्या आरक्षणामध्ये आणि राखीव जागांच्या धोरणामध्ये. मित्रांनो, आज हा 3 दिवसाचा महोत्सव आपण साजरा करतोय. याची सुरुवात 26 जुलैला झाली. 26 जुलैला शाहू महाराजांची जयंती आपण साजरी केली. आज 28 तारीख आहे.
26 तारखेला शाहू महाराजांची जयंती आपण साजरी करताना त्या दिवसाला आणखीन एक ऐतिहासिक संदर्भ आहे जो आपण लक्षात घेतला पाहिजे. त्या दिवसाला फार मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे. 26 जुलैला शाहू महाराजांचा वाढदिवस होता आणि याच दिवशी म्हणजे 26 जुलै 1902 साली म्हणजे आज या ऐतिहासिक घटनेला 118 वर्ष पूर्ण होत आहेत. आजपासून 118 वर्षापूर्वी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी 26 जुलैला शाहू महाराजांनी आपल्या वाढदिवसाची भेट आपल्या रयतेला एक दिली. जी भेट म्हणजे शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातल्या नोकरीमध्ये उच्चवर्णीयांच्या शिवाय इतरांसाठी नोकरीमध्ये 50% आरक्षण देण्याची घोषणा केली. शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केलेल्या घटनेला आज 118 वर्ष पूर्ण झालेली आहेत कालच्या 26 तारखेला. आणि म्हणून हाही संदर्भ शाहू महाराजांच्या जयंतीला जोडून असलेला हा संदर्भ फार महत्त्वाचा आहे. शाहूराजांचा राखीव जागा देण्याचा निर्णय क्रांतिकारक तर होताच, पण भारताच्या भावी काळाला योग्य दिशा देणारा तो निर्णय होता. ज्या जागा जी पदं युगानुयुग सवर्ण आणि उच्चवर्णीयांनी भूषवली त्या पदावर दलित समाजातले तरुण बसू लागले, राज्यकारभारात सहभागी होऊ लागले. त्या काळातलं हे आश्चर्य होतं. त्या काळातल्या लोकांना आश्चर्य वाटायचं की शाहूराजांच्या संस्थानात एक महार तलाठी होतो, एक चांभार नगरपालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष होतो, एखादा अस्पृश्य चर्मकार समाजातील दत्तोबा पवार वकिलीची सनद घेतो. त्या काळातल्या लोकांच्या समाज जीवनात अभूतपूर्व क्रांती करणारं हे दृश्य शाहू महाराजांनी वास्तवात आणलं. स्वप्नवत वाटणारं हे काम शाहू महाराजांनी प्रत्यक्षात आणून दाखवलं. खरं सांगतो, मनापासून सांगतो, चर्मकार समाजातील दत्तोबा पवार या कार्यकर्त्याला वकिलीची सनद देणं, गंगाराम कांबळे सारख्या अस्पृश्य माणसाला हॉटेल काढून देणं आणि भास्करराव जाधवासारख्यांना संस्थानामध्ये नोकरी देणं, ह्या सर्व घटना म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिवर्तनाची नांदी होत्या. गंगाराम कांबळेंच्या हॉटेलमध्ये महाराज आपल्या सगळ्या दरबारी लोकांना घेऊन जायचे आणि त्यांच्या हॉटेलमध्ये चहा पित असताना महाराज त्यांना असे सांगायचे गंगाराम कांबळेला की अरे माझी खुर्ची अशी टाक की रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला दिसली पाहिजे की आपला महाराज या अस्पृश्याच्या हॉटेलमध्ये बसून चहा पितोय. ही शाहू महाराजांची दृष्टी होती, ही शाहू महाराजांची समानता होती, ही शाहू महाराजांची बंधुता होती, ही लोकशाहीतली मूल्य शाहू महाराजांनी प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये वास्तवामध्ये आणलेली होती. शाहूराजांनी टपाल वाटण्याचं काम दलितांना दिलं होतं. अस्पृश्याला शिवायचं नाही तर मग टपाल वाटायचंच काम अस्पृश्याला त्यांनी दिलं. ही शाहू महाराजांची दृष्टी होती. एकदा दरबारामध्ये शाहूराजांनी भोजनाचा कार्यक्रम ठेवला. त्यावेळेला महाराजांनी असं जाहीर केलं की सगळे पाहुणे नंतरच्या पंक्तीला बसतील, पहिल्या पंक्तीला माझ्याबरोबर दरबारातले मानकरी बसणार आहेत. हे शाहू महाराजांनी जाहीर केलं. सगळे पाहुणे बाजूला थांबले आणि ज्यावेळेला पंगत बसली त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की दरबारातले मानकरी म्हणजे शाहूराजांच्या बरोबर दरबारात काम करणारे जे त्यांचे लोक होते त्याच्यामध्ये शाहूराजांचा चित्ता सांभाळणारा चित्तेवान होता, शाहूराजांचा कुत्रा सांभाळणारा कुत्तेवान होता, महार होते, मांग होते, पारधी होते, चांभार होते, रामोशी होते. हे सगळे शाहूराजांच्या बरोबर काम करणारे सगळ्या लोकांना, दरबारात काम करणाऱ्या सगळ्या लोकांना शाहूराजांनी आपल्या पंक्तीला, पहिल्या पंक्तीला जेवायला घेतलं आणि पाहुण्यांना नंतरच्या पंक्तीला बसवलं. यापेक्षा समतेचं आणि समानतेचं वेगळं उदाहरण काय असू शकतं? आणखीन एक महत्त्वाचा संदर्भ आहे. महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये 1918 साली आपल्या संस्थानातल्या महारांची बलुते पद्धत बंद केली. त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करून रयतवारीनं करून दिल्या आणि संस्थानातल्या सगळ्या महारांची महारवतनाच्या गुलामगिरीतून सुटका केली. बघा, ही गोष्ट महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये 1918 साली केली, जो कायदा म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात येण्यासाठी आपल्याला 1960 साल उजाडावं लागलं. स्वतंत्र भारतामध्ये 1960 साल ज्या कायद्याला अस्तित्वात येण्यासाठी यावं लागलं, 1960 साल उजाडावं लागलं, तो कायदा क्रांतिकारक शाहूराजांनी 1918 साली आपल्या संस्थानामध्ये केलेला होता. राखीव जागांच्या बद्दल ओरड करणाऱ्या लोकांसाठी महाराजांनी त्यावेळेला राखीव जागांच्या विरोधात खूप गोंधळ झाला. अनेकांनी ओरड केली. महाराजांनी त्यांना ठणकावून सांगितलं की राजा हा प्रजेचा आई बाप असतो. जो अज्ञान आहे, ज्याला चालता येत नाही, ज्याला धड उभं राहता येत नाही, अशा पोराचीच काळजी आई बापाला जास्त असते, जास्त करावी लागते. आणि अशी जर मुलं असतील तर कोणाला हाताचा आधार द्यावा लागतो, कोणाला उचलून सुद्धा घ्यावं लागतं, तरच
आईबाप आपलं कर्तव्य योग्य तऱ्हेनं बजावतात असं होतं आणि मी राजा आहे म्हणजे प्रजेचा आईबाप आहे आणि मला हे करावं लागणार आहे, एवढी सुस्पष्ट भूमिका शाहूराजांनी सांगितलेली होती. राजांनी केलेलं कार्य क्रांतिकारक आहे. हे सुरुवातीला सांगितलं तसं आपली प्रजा शहाणी झाली पाहिजे यासाठी अहोरात्र धडपडणारा हा राजा होता. किती शहाणी झाली पाहिजे तर आपली प्रजा राज्यकारभार करण्याइतपत शहाणी झाली पाहिजे हे शाहूराजांचं स्वप्न होतं. याला कारण होतं. शाहूराजांना दिसत होतं की आज ना उद्या भारत स्वतंत्र होणार आहे, भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे आणि त्यानंतर हा सगळा राज्यकारभार जनतेच्या हातून होणार आहे आणि त्याची तयारी करायची असेल तर आजची माझी ही जनता शहाणी झाली पाहिजे, शिकली पाहिजे. आणि या दूरदृष्टीतून त्यांनी आपल्या संस्थानामध्ये शिक्षणाला महत्त्व दिलं. शिक्षण सर्वांना मिळालं पाहिजे. आपल्या शाहू महाराजांनी कायदा केला की आपल्या राज्यातल्या 12 वर्षापर्यंतच्या वयाच्या प्रत्येक मुलाला शाळेमध्ये यावंच लागेल आणि म्हणून त्यांनी 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा कायदा केला. त्याच्या पुढे जाऊन जे पालक आपल्या पाल्याला 12 वर्षाच्या आतल्या पाल्याला शाळेत पाठवणार नाहीत त्यांना 1 रुपया दंड ठोठावला. आज आम्ही राईट टू एज्युकेशन RTE कायद्याच्या अंतर्गत आज सुद्धा आम्ही जे पूर्ण अंशानं करू शकलेलो नाही ते शाहू महाराजांनी त्यावेळेला करून दाखवलेलं होतं. या सक्तीच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण संकल्पनेला अनेकांनी विरोध केला. अनेक वर्तमानपत्रामध्ये त्याच्या विरोधात लिहून आलं. अगदी पुण्यामध्ये टिळकांनी सुद्धा केसरीमध्ये अग्रलेख लिहिला की त्याच्यामध्ये टिळकांनी असं सांगितलं की आधी शाळा दुरुस्त करा, आधी आहेत त्या शाळा चांगल्या करा, आधी शाळा दुरुस्त करा, आधी शाळांना दारं खिडक्या बसवा, हवं तर शिक्षकांचे पगार वाढवा ज्याच्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारेल. हे मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे फॅड बंद करा, हे तुम्हाला परवडणार नाही. हा टिळकांचा केसरीमधला अग्रलेख आहे. पण महाराजांची भूमिका ठाम होती. माझी प्रजा अडाणी असता कामा नये म्हणून मला शिक्षणाचा कायदा करावाच लागेल ही भूमिका शाहूराजांनी घेतली. अगदी शाहूराजांच्या दरबारातल्या लोकांनी त्यांना सल्ला दिला की हे शिक्षण आपल्याला मोफत आणि सक्तीचं शिक्षण आपल्याला परवडणार नाही. त्यावर राजानं उत्तर दिलं की राजानं काय परवडणार आहे आणि काय परवडणार नाही याचा विचार करायचा नसतो, तर प्रजेला काय आवश्यक आहे याचा विचार करायचा असतो. यावेळी त्याच वेळेला जसं कोल्हापूर संस्थान अस्तित्वात होतं तसं मुंबई इलाका अस्तित्वात होता. स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये आज पाकिस्तानमध्ये असणाऱ्या कराचीपासून ते जमखंडीपर्यंत हा सगळा कोल्हापूर इलाका पसरलेला होता. या संपूर्ण मुंबई इलाका पसरलेला होता. या संपूर्ण मुंबई इलाक्याच्या प्राथमिक शिक्षणाचा खर्च त्यावेळेला 1 लाखाच्या आत होता आणि त्याच वेळेला कोल्हापूर संस्थानाच्या प्राथमिक शिक्षणाचा खर्च हा 1 लाखाच्या वर होता. शाहू महाराजांनी शिक्षणाला किती महत्त्व दिलं होतं हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. आणि शाहूराजांनी जरी हे केलं असलं तरी हे वास्तव होतं की एवढा मोठा खर्च शाहूराजांना परवडणं शक्य नव्हतं. केवळ महसुली उत्पन्नावर हे शिक्षणाचा खर्च भागणारा नव्हताच हे शाहूराजांनाही माहीत होतं. त्यामुळं महाराजांनी प्रसंगी आपल्या खाजगीतल्या खर्चाची रक्कम राजासाठी खर्चण्यासाठी ठेवलेल्या खाजगीतल्या खर्चाची रक्कम त्यांनी या शिक्षणासाठी खर्चासाठी दिलेली आहे. ज्यावेळेला आपल्या खाजगीतल्या खर्चाची रक्कम सुद्धा शिक्षणाला पुरेल असं त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी आपल्या दरबारातील काही सरदार आणि मोठमोठे जे जमीनदार होते त्यांच्यावर शिक्षणासाठी कर लावला. हेही लक्षात घेण्यासारखं आहे की शाहूराजांनी आधी शिक्षणासाठी असणारा खर्च आपल्या खाजगीतल्या खर्चातून केला आणि तेही पुरेनात. त्यावेळेला त्यांनी आपल्या सरदारांना आणि जमीनदारांना कर लावला आणि ज्या वेळेला हाही खर्च त्याच्यातून शिक्षणाचा खर्च भागेना हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला शाहू महाराजांनी फार मोठा निर्णय घेतला. महाराजांनी सांगितलं की संस्थानातील जेवढी मठ मंदिरं धार्मिक स्थळं आहेत बघा, संस्थानातील सगळे मठ धार्मिक स्थळं मंदिरं यांचे पैसे त्यांनी शिक्षणाच्या खर्चासाठी जोडले. अर्थात ह्याला फार मोठा विरोध झाला. पण हा पैसा आज आपण पाहतो, आज कोरोनाच्या काळात धार्मिक स्थळांतील आणि मंदिरातील आणि सर्व जाती धर्माच्या धार्मिक स्थळातील पैसा ह्या कोरोनाच्या खर्चासाठी वापरावा अशी सूचना पृथ्वीराज चव्हाणांनी केल्यानंतर केवढा मोठा गदारोळ सगळ्या भारतभर उमटलेला होता. आणि तरीसुद्धा शाहू महाराजांनी हे नुसतं जाहीर केलं नाही तर त्यांनी करून दाखवलं. हा पैसा त्यांनी शिक्षणासाठी जोडला. मग आजच्या या पार्श्वभूमीवर आज
या प्रसंगाला, या मुद्द्यासाठी उठणाऱ्या गदारोळाकडे पाहिल्यानंतर शाहूराजांनी केलेलं कार्य किती क्रांतिकारक आहे याची आपण कल्पना करू शकतो. शेवटी लोकांनी केलेला हा विरोध इतका वाढला की शेवटी हे सगळे धर्ममार्तंड, धर्मगुरू, मठ मंदिराचे पदाधिकारी शेवटी इंग्रज सरकारच्या हायकोर्टात गेले आणि हायकोर्टामध्ये त्याच्या विरोधात केस घातली. शाहू महाराजांनी त्यावेळेला कोर्टाला उत्तर असं दिलं की शिक्षणाचं कार्य हेच मुळात देवाचं कार्य आहे, हे पवित्र कार्य आहे आणि त्याच्यामुळं देवाचा पैसा मी देवाच्या कामासाठी, पवित्र कामासाठी वापरतोय, त्यामुळे मला ह्यात काहीही चुकीचं वाटत नाही, मी हा वापरणार. म्हणजे न पाहिलेल्या स्वर्गाची अपेक्षा करण्यापेक्षा रयतेच्या जीवनामध्ये ज्ञानाचा स्वर्ग इथंच निर्माण करावा असं स्वप्न पाहणारा प्रेमी खऱ्या अर्थानं क्रांतिकारक राजा होता. महाराजांनी जे आयुष्यामध्ये निर्णय घेतले किंवा जे कायदे केले ते सहज जाता जाता काहीतरी सुचलं आणि त्यांना काहीतरी दिसलं आणि त्यांनी कायदे केले. इतक्या तत्कालीन घटनेवरून त्यांनी कायदा केलेले नाहीत. त्यांनी केलेला प्रत्येक कायदा आणि घेतलेला प्रत्येक निर्णय घेताना त्यांनी त्याच्या दूरगामी परिणामांचा विचार केलेला आहे. याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. महाराजांनी आधी आरक्षणाचा निर्णय जाहीर केला, राखीव जागांचा निर्णय जाहीर केला आणि आपल्या संस्थानामध्ये नोकऱ्यासाठी राखीव असलेल्या जागांची यादी जाहीर केली आणि मग मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची घोषणा केली. ही संगती चुकून घडलेली नाहीये, हे महाराजांनी विचारपूर्वक केलेलं आहे. आणि याचं कारण त्यांनी असं सांगितलं की लोकांना, विशेषतः बहुजन समाजातल्या लोकांना नोकरीची खात्री असली तरच ती मुलांना शिक्षणाकरता पाठवतील, अन्यथा शिकून करायचंय काय? जर शिकून सुद्धा आपल्याला आपलाच वंशपरंपरागत धंदा करायचा असेल तर शिकायचं तरी कशासाठी, असा विचार कदाचित बहुजन समाजातली लोक करतील. म्हणून महाराजांनी आधी त्यांना नोकरीची खात्री दिली, आरक्षणाची खात्री दिली, राखीव जागांची खात्री दिली आणि मग त्यांनी शिक्षणाची व्यवस्था केली. महाराज आपल्या प्रत्येक निर्णयाकडे आणि प्रत्येक कायद्याकडे इतक्या दूरदृष्टीनं पाहत होते आणि सर्वांगीण विचार करून त्याचा निर्णय घेत होते. याच्यानंतर एक फार सुंदर घटना घडलेली आहे महाराजांच्या आयुष्यामध्ये, शिक्षणाच्या बाबतीतच घडलेली आहे की महाराज शिक्षणाला किती महत्त्व देत होते. एकदा शिकारीसाठी गेलेले महाराज कोल्हापूरच्या शेजारी सोनथळी म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी महाराजांचा कॅम्प होता. त्या सोनथळीच्या कॅम्पवर मुक्कामाला थांबलेले होते आणि दुपारच्या वेळेला काही शाळकरी वयाची मुलं, शाळेच्या वयाची मुलं की ज्यांनी अशी काही मुलं भीक मागत असताना शाहू महाराजांनी पाहिली. महाराजांनी माणूस पाठवला आणि त्या मुलांना बोलवून घेतलं आणि त्यांना विचारलं, अरे तुम्ही शाळेत जात नाही का? त्यावर त्या मुलांनी सांगितलं की आम्ही शाळेला जर गेलो तर आम्हाला जेवायला मिळणार नाही. सोनथळीच्या शेजारच्याच रजपूतवाडी नावाच्या गावातली ती मुलं होती आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शाळेला गेलो तर आम्हाला जेवायला मिळणार नाही, कारण आमच्या घरी जेवायला काही नसतं. पण घरातले म्हणतात आधी भीक मागून आण, स्वतःचं पोट भर आणि मग शिक्षणाचं बघ. हे ऐकल्यानंतर शाहू महाराजांच्या परिस्थिती लक्षात आली आणि त्यांनी काय केलं असेल तर पहिल्यांदा आपल्या खाजगीसाठी जो खर्च बाजूला काढून ठेवलेला होता त्या खर्चातून, त्या खाजगीतल्या पैशातून त्यांनी कोल्हापूर संस्थानातल्या सगळ्या शाळांमध्ये प्रति मुलाच्या पाठीमागं 1 रुपया याप्रमाणे खर्च करून शाळेतल्या मध्यान्ह भोजनाची सोय केली. लक्षात घ्या, आज शाळेमध्ये मध्यान्ह भोजन आपण मुलांना देत असतो. मध्यान्ह भोजन आपल्या संस्थानामध्ये सुरू करणारा शाहू महाराज हा जगातला पहिला राजा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे शिक्षणासाठी त्यांनी केलं, प्रजेला केलं. अगदी भिकाऱ्याचं पोरगं असलं तरी ते शाळेत गेलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि ते त्या परिस्थितीतून बाहेर आलं पाहिजे, ही तळमळ शाहू महाराजांच्या मनात होती. आणि शाहू महाराज हे समतेच्या बाबतीत किती आग्रही होते, समानतेच्या बाबतीत किती आग्रही होते आणि संविधानातली मूल्य त्यांनी खऱ्या अर्थानं कशी अस्तित्वात आणलेली होती हे आपल्याला सांगणारी आणखीन एक घटना आहे. तसं पाहायला गेलं तर महाराज हे ब्रिटिशांचे मंडलिक होते, म्हणजे ते स्वतंत्र राजे नव्हते तरीसुद्धा, आणि ब्रिटिशांचे सगळे कायदे त्यांच्यावर बंधनकारक होते. आणि तरीसुद्धा ब्रिटिशांचा एखादा कायदा जर मानवतेच्या विरुद्ध असेल, समतेच्या विरुद्ध असेल तर तो मी मानणार नाही, तो मी माझ्या राज्यात, माझ्या संस्थानात लागू करणार नाही, इतकी भूमिका घेण्याची ताकद असणारा हा राजा होता. आणि तो कायदा असा होता, त्या कायद्याचं नाव होतं क्रिमिनल ट्राईब ॲक्ट. स्टीफन्स नावाच्या एका अधिकाऱ्यानं 1871 मध्ये या कायद्याचा मसुदा तयार केलेला होता. आणि हा मसुदा तयार करताना त्याचं मत असं होतं की या भारत देशामध्ये माणसाची जी जात आहे तोच त्याचा धंदा असतो, जी माणसाची जात असते तोच त्याचा धंदा असतो. मग एखादं कुटुंब जर
कायमच चोरी करत असेल तर त्याची जात पण चोरच असली पाहिजे. हा त्याच्या पाठीमागचं त्या इंग्रज अधिकाऱ्याने स्टीफन्सनं मांडलेलं हे लॉजिक होतं की एखाद्याचा धंदा जर चोरी करणं आहे तर त्याची जात पण चोरच असली पाहिजे. आणि म्हणजे मग या जातीत जन्माला येणारा प्रत्येक जण चोरच असला पाहिजे. त्यामुळे कुठलाही विचार न करता ह्या जातीतल्या सगळ्या माणसांना पकडायचं आणि चोर समजून डांबून टाकायचं. ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही चोरी असणार असा त्यानं विचार केला होता. हा कायदा त्यानं क्रिमिनल ट्राईब ॲक्ट त्यानं मांडलेला होता. आणि शाहू महाराजांचं मोठेपण हे आहे की त्यावेळेला इंग्रजांचा कायदा सगळ्यांसाठी बंधनकारक असताना भारतातलं कोल्हापूर संस्थान हे एकमेव संस्थान असं होतं की जिथं शाहू राजांनी क्रिमिनल ट्राईब ॲक्ट लागू करायला विरोध केला. कोल्हापूर संस्थानापुरती त्यांनी ह्या कायद्याला बंदी घातली. हे शाहू महाराजांचं मोठेपण आहे. या दरम्यान शाहू महाराज एकदा सोलापूरला गेलेले होते आणि सोलापूरमध्ये तिथल्या एका इंग्रज अधिकाऱ्यानं अशाच भटक्या जमातीतल्या लोकांना घेऊन एक कपड्याचं मिल चालवलेली त्यांनी पाहिली की ही सगळी भटक्या समाजातली लोक हे या मिलमध्ये काम करतायत. हे ज्यावेळेला शाहू महाराजांनी पाहिलं त्यावेळेला सोलापूरवरनं परत कोल्हापूरला आल्यानंतर पहिलं काम शाहू महाराजांनी काय केलं असेल तर त्यांनी कोल्हापूरमध्ये शाहू मिलची सुरुवात केली. आणि इंग्रजांच्या लेखी ज्या 12-13 जाती गुन्हेगार जाती जमाती गुन्हेगार म्हणून त्यांनी जाहीर केलेल्या होत्या त्या सर्व जाती जमातीतल्या लोकांना त्यांनी या शाहू मिलमध्ये कामाला लावलं. ज्यांना सन्मान म्हणजे काय माहीत नाही त्यांना सन्मानजनक आयुष्य जगण्याची संधी राजांनी मिळवून दिली. कोणताही माणूस कधीच जन्मजात गुन्हेगार नसतो. कोणतीही जात गुन्हेगार नसते. जर त्यांना सन्मानानं आणि नैतिकतेनं जगण्याची संधी दिली तर त्यांचं आयुष्य बदलू शकतं असा समाजमानसशास्त्रीय विचार करणारा हा तत्ववेत्ता राजा होता. पाहिलेलं होतं किंग शुड बी अ फिलॉसॉफर अँड फिलॉसॉफर शुड बी अ किंग. की राजा आणि तत्ववेत्ता असला राजा हा तत्ववेत्ता असला पाहिजे किंवा तत्ववेत्ता राजा झाला पाहिजे. हे वास्तवात शाहू महाराजांच्या चरित्रामध्ये आलेलं आपल्याला दिसतं की या गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या भटक्या जमातीच्या लोकांचा समाजमानसशास्त्रीय हा विचार करणारा हा राजा होता. एवढा तर्कशुद्ध विचार करणारा हा राजा होता हे आपल्या लक्षात येतं. आणि या भटक्या समाजातल्या लोकांसाठी यार महाराजांनी काय किती केलेलं असावं. एक गमतीदार प्रसंग आहे शाहू महाराजांच्या चरित्रामध्ये की पारधी लोकांची एक वस्ती त्यांनी वसवली पन्हाळ्याच्या रस्त्यावर. लोकांना शेती करण्याचं काहीच ज्ञान नाही त्यामुळे त्यांना शेती देऊन सुद्धा उपयोग नव्हता कारण त्यांना शेती करताच येत नव्हती. पण या पारधी समाजातल्या लोकांना चोरीमारी करण्यापासून तर थांबवायचं होतं. मग काय करायचं. महाराजांनी एक शक्कल लढवली. पन्हाळा आणि पन्हाळ्याच्या परिसरामध्ये पडलेली जी दगडं होती मोठमोठी ती दगडं वापरायची आणि या लोकांनी तिथलीच लाल माती वापरायची आणि खोल्या बांधायच्या इमारती बांधायच्या. आणि मग ह्या इमारती बांधण्याकरता त्यांना मजुरी दिली जायची. पण व्हायचं काय की या इमारती उभ्या राहायच्या खोल्या उभ्या राहायच्या आणि एखादा पाऊस आला की लाल माती सगळी वाहून जायची आणि बांधलेली सगळी खोल्या पडायच्या. मग महाराज त्यांना दुसरं एक काम सांगायचे की मोठमोठे खड्डे काढायचे. मग ते खड्डे काढण्याकरता त्यांना मजुरी दिली जायची आणि पुन्हा खड्डे बुजवायचे. ते खड्डे बुजवण्याकरता पुन्हा मजुरी दिली जायची. हे असा गमतीशीर उद्योग त्यांनी ह्या लोकांना दिला होता. आणि त्याच्या पुढे जाऊन शाहू राजांनी आपल्या संस्थानामध्ये यासाठी एक स्वतंत्र विभाग निर्माण केला होता. त्या विभागाला त्यांनी नावच दिलं होतं बांधा आणि पाडा डिपार्टमेंट. इंग्रज अधिकारी जो महाराजांच्या खर्चाचा ऑडिट करण्याकरता आला त्या इंग्रज अधिकाऱ्यानं हे पाहिलं हे बांधा आणि पाडा डिपार्टमेंट म्हणजे लोक काय करतात तर घरं बांधतात पावसात ती पडतात बांधण्याबद्दल त्यांना मजुरी दिली जाते पुन्हा ती घरं पडल्यानंतर परत दुसऱ्यांदा बांधण्यासाठी मजुरी दिली जाते. खड्डे काढले जातात आणि खड्डे बुजवण्याकरता मजुरी दिली जाते. काढण्याची मजुरी बुजवण्याची मजुरी. त्याला आश्चर्य वाटलं असं कुठलं डिपार्टमेंट असतं का की जिथं खड्डे काढा आणि बुजवा इमारती बांधा आणि पाडा असलं काम होईल. त्यामुळे बांधकाम खात्यावरचा हा खर्च त्याने अमान्य केला. हा खर्च अमान्य झाल्यानंतर शाहूराजांनी कारकुनाला बोलवलं आणि सांगितलं की हा जो खर्च त्यांनी बांधकाम खात्यावरचा अमान्य केलाय तो तिथं काढा आणि तो आरोग्य खात्यावर टाका. त्या इंग्रज अधिकाऱ्याला काही कळेनाच की जो खर्च इमारत बांधण्याचा खर्च जो बांधकाम खात्यावर चालत नाही तो आरोग्य खात्यावर कसा काय चालेल. त्याने शाहू महाराजांना विचारलं साहेब महाराज हा आरोग्य खात्यावर तरी खर्च कसा चालेल. यावर शाहू महाराजांनी जे उत्तर दिले ना ते उत्तर फार महत्त्वाचं आहे. शाहू महाराज म्हणाले आजार हा जसा शरीराचा असतो ना तसाच आजार हा मनाचाही असतो. मला या पारधी समाजाच्या मनावर उपचार करायचे. त्यांना कष्टानं आणि सन्मानानं जगण्याचे धडे द्यायचेत आणि त्यांच्या मनावर उपचार करण्यासाठी मी हा खर्च केलेला आहे. आणि म्हणून
मी त्यांना हे काम सांगतो. पक्क्या इमारती तर ते कुशलतेनं बांधू शकणार नाहीत, कारण त्यांना ते ट्रेनिंग नाही आहे. आणि त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट, पक्क्या इमारती बांधून त्याचा उपयोग मी काय करणार, इतक्या इमारती बांधून त्याचं करणार काय. आणि पक्क्या इमारती बांधायच्या असतील तर मटेरियल आणावं लागेल, त्यांना खडी दिली पाहिजे, त्यांना चुना दिला पाहिजे, दगड दिले पाहिजेत. त्यापेक्षा ह्या आत्ता ज्या इमारती बांधतायत ह्या इमारती बांधल्या की त्यांना मजुरी देता येते. बरं, मटेरियलचा खर्च शून्य आहे, कारण पाऊस आला की ती माती तिथंच पडते, दगड तिथंच पडतात, तेच मटेरियल वापरायचं पुन्हा त्यांना मजुरी द्यायची. म्हणजे मटेरियलचा खर्च येत नाही. आणि मग शाहू महाराजांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याला समजून सांगितलं की मी जर हे केलं नाही, हे जर त्यांना मजुरी दिली नाही बांधा आणि पाडासाठी किंवा खड्डे काढा आणि बुजवासाठी, तर ही लोक पुन्हा आपल्या पूर्वीच्या मार्गाला जातील, चोऱ्यामाऱ्या करतील. त्यांनी चोऱ्यामाऱ्या केल्या म्हणून त्यांना पकडावं लागेल, पकडून परत तुरुंगात ठेवावं लागेल. आणि त्यांना तुरुंगात ठेवण्याचा आणि त्यांच्या जेवणाचा खर्च करण्यासाठी जेवढा खर्च संस्थानाला येईल त्याच्यापेक्षा कमी खर्च त्यांना मजुरी म्हणून द्यावा लागतोय. आणि त्याच्यामुळं हा खर्च तुम्ही मान्य करावा. खरोखर भटक्या जमातीचा, त्याच्या जीवनमानाचा, त्यांच्या मानसिकतेचा किती मनोवैज्ञानिक अभ्यास शाहूराजांनी केला होता हे खरोखर विचार करण्यासारखं आहे. आज 21व्या शतकात आल्यानंतर सुद्धा स्त्रियांच्या बद्दल घडणाऱ्या इतक्या घटना आपण पाहतो. खरं तर आज 21व्या शतकामधल्या स्त्रियांनी स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचं स्थान सिद्ध केलेलं आहे. आणि तरी देखील दिवसेंदिवस कौटुंबिक हिंसाचारात होत असणारी वाढ आपण पाहतो. मग स्वातंत्र्यपूर्व काळात शाहूराजांच्या त्या जमान्यामध्ये स्त्रियांच्यावर किती अन्याय अत्याचार होत असतील याची आपण कल्पना करू शकतो. आणि हे लक्षात आल्यानंतर शाहूराजांनी स्त्रियांना संरक्षण देणारा भारतातला पहिला कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा शाहूराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेला आपल्याला दिसतो. आणि मी हे खात्रीने सांगू शकतो की शाहूराजांनी केलेला तो कौटुंबिक हा आजच्या कायद्या इतकाच किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त परिपूर्ण आणि प्रगत होता. या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बायकोला तिच्यावरून घालून पाडून बोलणं, अपमान करणं, अपमानास्पद बोलणं हा एक हिंसाचाराचा प्रकार समजण्यात यावा. आणि त्यासाठी त्या नवऱ्याला अटक करण्यात यावी. हा इतका प्रगत घरगुती हिंसाचाराचा, कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा शाहू महाराजांनी केला होता. स्त्रियांच्या बाबतीत शाहू महाराजांचं धोरण फार सन्मानजनक होतं, सन्मान देण्याचं होतं. कोल्हापूरमध्ये ज्या वेळेला CPR हॉस्पिटल सुरू केलं त्या CPR हॉस्पिटलमध्ये शाहू महाराजांच्या असं लक्षात आलं की पुरुष डॉक्टरांच्याकडून औषधोपचार करून घेण्यासाठी स्त्रिया तयार नसतात, त्यांना लाज वाटते. हे लक्षात आल्यानंतर CPR हॉस्पिटलमध्ये भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ज्या परदेशातून भारतात पहिल्यांदा आलेल्या होत्या त्या डॉक्टर आनंदीबाई जोशींना शाहूराजांनी CPR हॉस्पिटलमध्ये नेमणूक दिली. दुर्दैवानं ही नेमणूक त्यांनी स्वीकारली, पण हजर होण्याच्या पूर्वीच त्यांचा TBनं मृत्यू झाला. पण एका महिला डॉक्टरला आपल्याकडं नेमणूक देण्याचं काम शाहूराजांनी केलं होतं. एवढंच नव्हे तर शाहूराजांची इच्छा होती की आपल्या सुनेनं पण डॉक्टर व्हावं, अशी इच्छा शाहूराजांनी व्यक्त केली होती. स्त्रियांच्या कल्याणासाठी आणि आरोग्यासाठी इतका विचार करणारा हा राजा होता. आज संविधानाचा विचार करताना सांस्कृतिक उन्नयन, समाजाची सांस्कृतिक उन्नयन करणं हेही एक मूल्य आहे. आणि शाहूराजांनी जे कोल्हापूर संस्थानामध्ये जे सांस्कृतिक कार्य केलेलं आहे ते फार प्रचंड आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की शाहूराजांचा खेळावर फार जीव होता, कुस्तीचा त्यांना शौक होता, कुस्त्या भरवायची त्यांना हौस होती. आणि शाहूराजांच्या पदरी अनेक जाती धर्माचे कुस्तीगीर होते. आणि कोल्हापुरामध्ये बाहेरच्या राज्यातून, परराज्यातून पैलवान कुस्ती खेळण्याकरता येत असत. शाहूराजांनी जरी जात पाळायचं बंद केलं असलं तरी बाहेरच्या राज्यातून आलेले जे हे पैलवान होते त्यांच्या मनातली जात काढायची कशी, त्यांच्या मनातली जात नव्हती. शाहूराजांच्याकडे जर आपण पाहिलं तर रामोश्यांचे पैलवान होते, गौंड्याचा पैलवान होता, एक चांभार पैलवान होता, एक महार पैलवान होता. अशा जातीतल्या लोकांच्या पैलवानांशी कुस्ती खेळायला बाहेरनं आलेले उच्च जातीचे मल्ल तयार कसे होतील, कारण कुस्ती खेळायची तर शिवावं लागेल. मग महाराजांनी एक मजेशीर कल्पना आखली. ते काय करायचे, या मागासवर्गीय जातीतल्या पैलवानांना ते सरदार म्हणून हाक मारायचे. कुणाला सरदार म्हणायचे, कुणाला पंडित म्हणायचे. एखादा महार जातीतला पैलवान असेल तर महाराष्ट्राला पंडित म्हणायचे. आणि मग समजा त्याचं नाव रामचंद्र असेल आणि तो जरी महार जातीतला असेल तरी महाराष्ट्राला हाक मारताना सरदार रामचंद्र म्हणून हाक मारायचे. हळूहळू तेच नाव रूढ होत जायचं. आणि मग ज्या वेळेला कुस्त्या असायच्या त्यावेळेला जो पुकारणारा असेल तो पुकारणारा म्हणायचा की सरदार रामचंद्र यांच्याबरोबर कुस्ती खेळायला कोण तयार आहे का. कुठलाही बाहेरच्या राज्यातनं आलेला पैलवान हा सरदाराशी कुस्ती खेळायला आनंदानं तयार व्हायचा. आणि
अशा एक मजेशीर मार्ग शाहू महाराजांनी या बाहेरच्या पैलवानांच्या डोक्यातली जात काढण्याकरता केलेला होता. पण त्याच्यामुळे एक झालं की यामुळे सर्व जातीच्या मधून खेळाडू निर्माण झाले, पैलवान निर्माण झाले. हे शाहू महाराजांची फार मोठी देणगी आहे. बालगंधर्वासारख्या एका थोर नटसम्राटाला शाहूराजांनी उभारी दिलेली आहे. नारायण राजहंस ज्यांचं नाव ते बालगंधर्व लहान असताना त्यांचं गाणं शाहूराजांनी ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की या मुलाच्या गाण्याचं जर चीज व्हायचं असेल तर याला किर्लोस्कर नाटक कंपनीत घेऊन जावा. त्याला किर्लोस्कर नाटक कंपनीत घ्यायला लावलं आणि त्याच्यानंतर जे काही घडलं तो जो इतिहास आहे नाट्य क्षेत्रातला तो आपण पाहतो आहोत. अशाच पद्धतीनं त्यांनी केशवराव भोसलेंना प्रोत्साहन दिलं. कलेची पारख करायला सुद्धा राजा रत्नपारखी असावा लागतो याचं हे उदाहरण आहे. परदेशात ज्या वेळेला शाहू महाराज गेले त्यावेळेला त्यांनी तिथली नाट्यगृह पाहिली, ॲम्पी थिएटर पाहिले, क्रीडा संकुलं पाहिली आणि कोल्हापूरला आल्यानंतर त्याच पद्धतीची बांधकामं त्यांनी कोल्हापुरामध्ये केली. 50,000 प्रेक्षक बसू शकतील असं खासबाग मैदान त्यांनी बांधलं. तिथल्या ॲम्पी थिएटरच्या धर्तीवर त्यांनी पॅलेस थिएटर बांधलं. हे भारतातलं पहिलं पॅलेस थिएटर होतं. राधानगरीसारखं एक मोठं धरण त्यांनी परदेशातली धरणं बघून आल्यानंतर बांधलेलं आपल्याला दिसतं. अल्लादिया खान हे शास्त्रीय गायक शाहूराजांच्या पदरी होते आणि राजगायक म्हणून शेवटपर्यंत अल्लादिया खान त्यांच्या बरोबर राहिलेले होते. भारतातल्या चित्रकलेला एक फार मोठी उंची मिळवून देणारे चित्रकार म्हणजे कोल्हापूरचे आबालाल रहमान आपल्या सर्वांना माहिती आहेत. त्या आबालाल रहमानांना त्यांच्या कलाकारांच्या मध्ये असलेला विक्षिप्तपणा आबालाल रहमानांच्यात पण होता. त्यांच्या त्या विक्षिप्तपणासह शाहूराजांनी त्यांना अत्यंत स्नेहानं आपल्याबरोबर सांभाळलं. त्यांच्याकडून उत्तमोत्तम अशी चित्र काढून घेतली. त्यांना शिकारीसाठी आपल्यासोबत ते घेऊन जायचे आणि त्या आबालाल रहमानांना त्यांनी इतकं प्रेम दिलं आणि आबालाल रहमानांनी काढलेल्या चित्रांची तुलना आजचे समीक्षक सुद्धा जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा विन्सीच्या चित्रांच्या बरोबर करतात. त्या आबालाल रहमानांनी शाहूराजांच्या मृत्यूनंतर आबालाल रहमान इतके अस्वस्थ झाले की त्यांनी आपली सगळी चित्र गोळा केली आणि पंचगंगेच्या काठी जाऊन एक एक चित्र ते त्या पंचगंगेच्या पाण्यात सोडायला लागले. लोक जमा झाली आणि लोकांनी त्यांना अडवलं, त्यांना थांबवलं, असं करू नका म्हणून सांगितलं. त्यावेळेला आबालाल रहमानांनी सांगितलं की ह्या चित्रांची ज्याला जाण होती असा माझा रसिक राजा गेला, आता ह्या चित्रांना तरी काय अर्थ आहे. म्हणजे एखाद्या कलाकाराला किती प्रेम देत असतील शाहूराजे हे आपल्याला याच्यावर लक्षात हा सांस्कृतिक ठेवा आहे आणि हा सांस्कृतिक ठेवा हे मूल्य शाहूराजांनी आपल्या संस्थानामध्ये जपलेलं आपल्याला दिसतं. भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात कोल्हापुरातून झाली. चित्रमहर्षी बाबूराव पेंटर यांना भारतीय बनावटीचा पहिला मदत शाहू महाराजांनी केली. बाबूराव पेंटरांनी तो बनवला आणि त्यासाठी त्यानंतर त्यांनी कोल्हापुरातली मोक्याची जागा त्यांना दिली आणि त्या ठिकाणी चित्रित केला गेलेला भारतातला पहिला सिनेमा कोल्हापुरात तयार झाला. हा इतिहास आहे. व्ही शांताराम असतील, भालजी पेंढारकर यांच्यासारखे दिग्दर्शक कलावंत शाहूराजांच्यामुळे उभे राहिले. याला कारणीभूत शाहूराजांची सांस्कृतिक दृष्टी होती. मातंग समाजातला शाहीर भाऊ फक्कड त्याची शाहिरी आणि खडा आवाज ऐकल्यानंतर शाहूराजांनी आपल्या हातातला सोन्याचा कडा काढून भाऊ फक्कडला दिलेला होता. कलावंताचं कौतुक कसं करावं हे शाहूराजांच्या या वर्तनातून आणि केवळ शाहूराजांनी त्यांचं कौतुक केलं असं नाही तर कलावंतांसाठी पेन्शन सुरू करण्याचा विचार करणारा हा भारतातला पहिला राजा आहे राजर्षी शाहू महाराज. कलावंत वृद्ध झाल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहाची औषध पाण्याची सोय कशी करता येईल, त्यासाठी एखादा फंड उभा करता येईल का याचा विचार करून त्या पद्धतीचा एक फंड शाहूराजांनी निर्माण केला आणि सगळ्या कलावंतांच्या वृद्धत्वाची सोय, म्हातारपणाच्या औषध पाण्याची, अन्न पाण्याची सोय शाहूराजांनी आपल्याला केलेली दिसते. शाहीर हैदर, लहरी हैदर त्याला म्हणायचे. त्या लहरी हैदरची कथा तर फार ऐकण्यासारखी आहे. त्या काळी कलगीतुरे व्हायचे आणि कलगीतुऱ्यामध्ये लावणीच्या माध्यमातून एकमेकांना सवाल जवाब केले जायचे. तर एका कलगीतुऱ्याच्या कार्यक्रमामध्ये समोर असलेल्या पार्टीनं नवाच्या पाड्याची लावणी तयार केली. म्हणजे 9चा पाडा जो आपण गणितात वापरतो त्या 9च्या पाड्याची लावणी समोरच्या पार्टीनं तयार केली आणि समोर लहरी हैदरच्या पार्टीला त्याचा जबाब द्यायला सांगितलं. लहरी हैदरनं थोडा वेळ घेतला आणि त्यानं 7च्या पाड्याची लावणी तयार केली की ज्याच्यामध्ये 7चा पाडा असेल गणितातला आणि ती लावणी एवढी फक्कड झाली की सगळ्यांना ती आवडली. पण समोरची पार्टी ऐकायला तयार होत नव्हती की कारण त्याच्यामध्ये पराभव होत होता. हे लक्षात आल्यानंतर वाद वाढला. इतका वाद विकोपाला गेला की ह्या दोन्ही पार्ट्या, लहरी हैदरची एक पार्टी आणि समोरची पार्टी, ह्या दोन्ही पार्ट्या आपापल्या लावण्या घेऊन तयार केलेल्या शाहू महाराजांच्या दरबारात तो खटला घेऊन आले आणि शाहू महाराजांना सांगितलं की आम्ही अशी 9ची लावणी केली, यांनी 7ची केली, यातली कुठली लावणी चांगली आहे ती आम्हाला सांगा. ती गणिताशी संबंधित होती. त्यामुळं महाराजांनी आपल्या दरबारातल्या एका गणित तज्ज्ञाला बोलवलं आणि त्याला सांगितलं
की या दोन्ही लावणी ऐका आणि यातली अचूक लावणी कुठली आहे ती तुम्ही मला सांगा. त्यांनी ती ऐकली आणि त्यांनी निवाडा दिला की शाहीर लहरी हैदर यानं तयार केलेली साताची लावणी ही अचूक लावणी आहे. शाहू महाराजांना इतका आनंद झाला की त्यांनी शाहीर लहरी हैदरचा सत्कार केलाच, पण हैदरची कोल्हापुरातून हत्तीवरून मिरवणूक काढून त्याचा सत्कार केला. एका तमाशा कलावंताला एवढा सन्मान देऊन हत्तीवरून मिरवणूक काढणारा हा राजा हा किती अलौकिक राजा असेल याचा आपण विचार केला पाहिजे. हे त्यांनी केलेलं सांस्कृतिक कार्य आहे. सत्यशोधकी जलसे शाहू महात्मा फुलेंचा विचार घेऊन सादर केले जाणारे जे सत्यशोधक जलसे होते की या सत्यशोधक जलशांसाठी शाहूराजांनी आर्थिक मदत केलेली होती. का शाहूराजांना खात्री होती की महात्मा फुलेंचा वारसा सांगणारे हे सत्यशोधक जलसे जे आहेत हे नक्कीच अंधश्रद्धा घालवण्याकरता प्रयत्न करतात, समाजाचं प्रबोधन करतात, जनजागृती करतात, शिक्षणाबद्दलची जनजागृती करतात आणि त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या सत्यशोधकी जलशांना प्रचंड आर्थिक मदत केलेली आहे. इतकी की ज्या वेळेला कोल्हापूरच्या बाहेर शाहिरी जलसे जायचे त्यावेळेला ह्या सत्यशोधकी जलशांना कोल्हापुरी जलसे म्हणून ओळखलं जायचं. साहित्याच्या बाबतीत शाहू महाराजांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे नियतकालिक सुरू करण्याकरता शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक मदत केली, त्याचबरोबर अशी अनेक वर्तमानपत्र होती की ज्या वर्तमानपत्रांनी दैनिकांनी आणि नियतकालिकांनी शाहूराजांच्या विरोधात लिहिलेलं होतं, त्यांना सुद्धा शाहूराजांनी मोठमोठी आर्थिक मदत केलेली आपल्याला दिसून येते. शाहूराजांनी साहित्याला प्रोत्साहन दिलं. त्यांना एक खंत होती की शिवाजी महाराजांचं एक चांगलं चरित्र मराठीमध्ये नाही. मग शाहूराजांनी प्रोत्साहन देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठीतलं चरित्र लिहिण्याकरता कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांना सांगितलं आणि त्यांच्याकडून शिवाजीराजांचं अप्रतिम चरित्र कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्याकडून लिहून घेतलं. असा सांस्कृतिक उन्नयन करणारा हा राजा होता. आपल्याला माहिती आहे की संविधानामध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला फार मोठं मूल्य आपण समजतो. हा विवेकवाद हा आजच्या संविधानाचा पाया आहे. शाहू महाराज किती विवेकवादानं वागणारे आणि किती वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करणारे होते. त्याचा एक गमतीशीर प्रसंग आहे की एकदा शाहू महाराज परदेशी जायला निघाले तेव्हा त्यांच्या अवतीभोवती असलेला ब्रह्मवृंद त्यांना म्हणाला की महाराज आपल्या धर्मानुसार परदेश गमन तर निषिद्ध आहे, पण ठीक आहे तरी तुम्ही जाऊ शकता, पण जाणार असालच तर तुम्हाला आमच्याकडून पूजा करून घ्यावी लागेल, आमचे आशीर्वाद घ्यावे लागतील आणि मग परदेशी जावं लागेल. यावर शाहूराजांनी अशी सांगितलं की अशीच तुमच्याकडून पूजा करून घेऊन यापूर्वी तुमच्याकडून अशीच पूजा करून घेऊन तुमचे आशीर्वाद घेऊन राजाराम महाराज परदेशात गेले होते. काय झालं तर फ्लॉरेन्स नावाच्या शहरामध्ये त्यांचा देहांत झाला. तर आता मला परदेशात जाऊ द्या आणि मला जिवंत परत यायचंय, तेव्हा मला तुमची पूजा पण नको आणि तुमची आशीर्वाद पण नको. हा शाहू महाराजांचा जो विवेकवाद आहे, हा स्पष्ट वक्तेपणा आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, हे फार मोठं मूल्य शाहूराजांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि या विवेकवादाच्या बाबतीत त्यांनी अनेक क्रांतिकारी भूमिका घेतलेल्या अनेक प्रसंग आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये पाहता येतात. मध्ये आपण असताना आज एखाद्या प्रस्थापिताच्या विरोधात बोलताना आपल्याला 10 वेळा विचार करावा लागतो. आपण पाहतो की साहित्यिक सुद्धा, कलावंत सुद्धा एखाद्या घटनेबद्दल बोलताना 10 वेळा विचार करतात, कारण आज कुठेतरी समाजातली सहिष्णुता संपत आलेली आहे असं आपल्याला वाटायला लागलेलं आहे. शाहू महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं की प्रचंड मोठी सहिष्णुता, संयम, समन्वय शाहूराजांच्याकडे होता. सहिष्णुता हे महत्त्वाचं मूल्य शाहूराजांच्या स्वभावामध्ये आपल्याला असलेलं दिसतं. ज्या टिळकांनी, म्हणजे खरं तर टिळकांनी शाहूराजांचा ज्या वेळेला राज्याभिषेक झाला त्यावेळेला हा कोल्हापूर संस्थानातला कपिलाष्टकेचा योग आहे, एक चांगला योग आहे म्हणून भरभरून शाहू महाराजांच्यावर लिहिलं होतं, त्यांचं कौतुक केलं होतं. त्याच टिळकांनी पुढं वेदोक्त प्रकरणामध्ये शाहू महाराजांच्या विरोधात भूमिका घेतली. शाहूराजांनी ज्या वेळेला मोफत आणि सार्वत्रिक शिक्षणाची घोषणा केली त्यावेळेला त्याची खिल्ली त्यांनी उडवली होती. अगदी कठोरपणे शाहूराजांच्या विरोधात त्यांनी अग्रलेख केसरीमध्ये लिहिलेले होते. हे सगळं असून सुद्धा शाहू महाराजांनी एक पथ्य पाळलेलं होतं की ते ज्या ज्या वेळेला पुण्याला जातील त्या वेळेला ते टिळकांच्या घरी पुण्यातल्या गायकवाड वाड्यामध्ये जाऊन टिळकांची भेट घेत असत, एकत्र बसत, गप्पा मारत, चहा घेऊन टिळकांशी गप्पा गोष्टी करून परत येत असत. दोघांच्यामध्ये अतिशय स्नेहाचे संबंध होते. ही सहिष्णुता वृत्ती आहे, ही समन्वयवादी वृत्ती आहे. सर्वांच्यावर मनापासून प्रेम करण्याची ही शाहू महाराजांची सहिष्णुतेची ही वृत्ती आहे. टिळकांच्या अखेरच्या काळामध्ये टिळक फार आजारी होते आणि शाहूराजांच्या असं लक्षात आलं
की पुण्यातल्या हवेपेक्षा जर कोल्हापूर पन्हाळ्याच्या भागामध्ये टिळक जर राहायला आले तर कदाचित त्यांच्या प्रकृतीला आजाराला उतार पडेल आणि त्यांची प्रकृती चांगली होईल. तर शाहूराजांनी पहिल्यांदा त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आणि आपला एक दूत पाठवला टिळकांच्याकडे की तुम्ही इकडे राहायला या. दुर्दैवानं टिळक इकडे राहायला येण्यापूर्वी त्यांचा देहांत झाला. पण याच्या मागची जी स्नेहाची भूमिका होती, सहिष्णुतेची भूमिका होती, ही फार महत्त्वाची. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक दैनिक आणि वृत्तपत्र ज्यांनी महाराजांच्यावर जहरी टीका केलेली होती, अशाही वृत्तपत्रांना आणि दैनिकांना महाराजांनी प्रसंगी सगळं विसरून खूप मोठी आर्थिक मदत केलेली आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि शाहू महाराजांचे अनेक प्रसंगी वैचारिक खटके उडलेले आपल्याला दिसतात, वाद झालेले आहेत दोघांच्यात. आणि तरी असलं तरी त्या दोघांच्या मधला स्नेह, खूप जवळची मैत्री आणि स्नेह त्या दोघांच्यामध्ये होता. प्रबोधनकारांनी लिहिलेल्या एका पुस्तकाच्या 500 प्रती शाहू महाराजांनी आपल्या दरबारासाठी विकत घेतलेल्या होत्या. म्हणून आज चळवळीत काम करणाऱ्या लोकांनी, चळवळीतल्या पण लोकांनी आणि राज्यकारभार करणाऱ्या नेत्यांनीही शाहू महाराजांच्या नाव घेत असताना, शाहू महाराजांच्या चरित्राचं वाचन करत असताना त्यांची ही सहिष्णुता वृत्ती, सहिष्णुतेचं जे मूल्य आहे ते आपण कुठेतरी अंगीकारलं पाहिजे. ते कुठे पाहिजे हे जसं चळवळीतल्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे, तसं राज्यसत्तेवर असलेल्या लोकांनी पण लक्षात घेतली पाहिजे. कारण हा सुसंस्कृतपणा आहे, हा सुसंस्कृतपणा शाहू राजांच्या मध्ये होता, जो आपण प्रत्येकानं अंगीकारला पाहिजे. आज आपण पाहतोय की करोनाचं एवढं मोठं संकट सगळ्या जगावर पसरलेलं आहे. आज या करोनाच्या महामारीच्या संकटानं आपण सगळे भयभीत आहोत. कुठंतरी एक आशंकेची पाल आहे. पुढं काय होईल, भवितव्य कसं होईल, काय असेल, हे संकट कधी जाईल, एक अनिश्चिततेची आणि एक भीतीची भावना आपल्या सगळ्यांच्या मनावर पसरलेली आहे. तिचं एक संकट शाहू राजांच्या राज्यात पण आलेलं होतं. आणि आपण असं म्हणतो की संकट कधी एकटं येत नाही, एक संकट आपल्याबरोबर अनेक संकट घेऊन. थोडीशी अशीच घटना शाहू राजांच्या पण काळात घडलेली होती. आज जसं आपण एका बाजूला करोनाशी लढतोय, त्याच वेळेला निसर्ग चक्रीवादळ येतं आणि महाराष्ट्राच्या सगळ्या कोकण किनाऱ्याला साफ करून त्याचं नुकसान करून निघून जातं. त्याच वेळेला चीनच्या सीमेवर कुठेतरी अशांतता पसरलेली आपल्याला दिसते. एकामागोमाग एक अशी संकट येत असतात. हेच थोडंसं शाहू महाराजांच्याही काळात घडलेलं होतं. त्यामुळे आजच्या या प्रसंगी आपण त्या प्रसंगाची आठवण करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. 1894ला शाहू राजांनी राज्यकारभाराची सूत्र हातात घेतली. बघा, 1894ला शाहू महाराज अभिषिक्त राजे झाले आणि त्याच्यानंतर 2च वर्षामध्ये 1896ला कोल्हापूर संस्थानात दुष्काळ पडला. शाहू राजांच्या आपत्ती व्यवस्थापनाचं कौशल्य काय होतं याची प्रचिती त्या काळातली आपण शाहू राजांनी केलेलं कार्य वाचलं तर आपल्या लक्षात येतं. या दुष्काळाच्या काळामध्ये शाहू राजे रात्रंदिवस काम करत होते, रात्रंदिवस नियोजन करत होते. आपल्या प्रजेला धीर देण्याकरता कधी पायी कधी घोड्यावरून रात्रंदिवस संस्थानामध्ये फिरत होते, लोकांशी बोलत होते. साठीबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांना पकडून त्यांना कडक शिक्षा करीत होते. संस्थानातील सर्व गरीब योजना केलेली होती आणि ज्यांच्याकडे थोडेफार पैसे आहेत त्यांना स्वस्त धान्य देण्याचे आदेश त्यांनी सगळ्या व्यापाऱ्यांना दिले होते. आणि व्यापाऱ्यांना सांगितलं होतं की याच्यामध्ये तुमचं जे काही नुकसान होईल ते वरचे जे पैसे आहेत ते तुम्ही संस्थानाकडून घ्या. त्यांनी या काळामध्ये दुष्काळी कामं काढली. विहिरीचे गाळ साफ करणं, तळी साफ करणं, पाण्याची विहिरी खोदणं, ही कामं त्यांनी दुष्काळाची कामं म्हणून लोकांच्याकडून करून घेतली आणि त्यांना मजुरी दिली. भास्करराव जाधव यांच्याकडं ह्या सगळ्या दुष्काळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी दिलेली होती. ह्या शाहू महाराजांच्या राज्याभिषेकानंतर 2 वर्षात आलेल्या या दुष्काळाचं संकट जातंय ना जातंय तोपर्यंत, यातून संस्थान बाहेर पडतंय ना पडतंय तोपर्यंत 1898-99 साली, म्हणजे पुढे लगेच एक 2-3 वर्षामध्ये प्लेगची महामारी भारतामध्ये आली. ही साथ पुण्यापासून पसरत कोल्हापूरपर्यंत 1898 साली आली. आणि त्यावेळेलाही प्लेगवर लस नसल्यामुळं आजच्या कोरोना इतकीच भयानक ती साथ त्यावेळेला, महामारी त्यावेळेला समजली जात होती. संपूर्ण देशामध्ये या साथीनं हाहाकार माजवला होता. पुण्यात तर किड्यामुंग्यासारखी माणसं मरत होती. म्हणजे त्या काळचं वर्णन आपण वाचलं तर लक्षात येतं की एखाद्या प्लेगनं मेलेल्या माणसाला स्मशानात नेऊन त्याचा अंत्यसंस्कार करून परत येईपर्यंत त्या अंत्यसंस्काराला गेलेल्या त्यापैकी 2-4 प्लेगची लागण झालेली दिसत होती. रस्त्यावर प्रेतं पडलेली पुण्याच्या दिसत होती. इतकी प्लेगची साथ पसरलेली होती. या प्लेगच्या साथीमध्ये आणखीन एक संदर्भ आपल्याला सांगायला मला आवडेल की याच प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई फुलेंनी स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता, महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर सुद्धा या आजाराची, स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता रात्रंदिवस त्या प्लेगच्या आजारी असलेल्या लोकांची सेवा शुश्रूषा करत होत्या, त्यांच्यासाठी धडपडत होत्या, धावपळ करत होत्या.
या सगळ्या धावपळीत असताना स्वतः सावित्रीबाई फुलेंना सुद्धा प्लेगची लागण झाली आणि 1897 साली सावित्रीबाईंचा मृत्यू झाला या प्लेगच्या आजारानं झाला. त्या काळात खरं तर आजच्यासारखी प्रसारमाध्यमं नव्हती. नंतर आज जसं टी व्हीवर करोना योद्ध्यांचा सत्कार म्हणून आपण टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज बघतो आणि त्याचा सत्कार करतो, यापेक्षा कितीतरी मोठा सत्कार आणि सलाम करावा इतकं मोठं काम सावित्रीबाईंनी या प्लेगच्या साथीमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. हळूहळू हा प्लेग पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत आला आणि कोल्हापूरमध्ये या प्लेगने शिरकाव केला. कोल्हापुरातली जवळपास 18 खेड्यामध्ये हा रोग घुसला, हा साथीचा आजार घुसला आणि दुष्काळाच्या पाठोपाठ हे दुसरं संकट संस्थानाच्या पुढे उभं राहिलं. त्याच्यानंतर महाराजांनी पहिलं काम काय केलं असेल तर प्लेग संबंधीची योग्य अशी शास्त्रीय माहिती संस्थानभर देण्याची त्यांनी व्यवस्था केली. 1898च्या डिसेंबरमध्ये शाहूराजांनी प्लेगचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. याच्यामध्ये स्वतःची स्वच्छता कशी करावी, प्लेगचा उंदीर सापडला तर त्याला कसा जाळावा, प्लेगचा आजार होऊन मेलेल्या माणसाचा अंत्यविधी कसा करावा, आरोग्याची कशी काळजी घ्यावी, हे सगळं म्हणजे जे आज आपण कोरोनाच्या बाबतीत करतोय, प्रसारमाध्यमं करतायत, ते त्यावेळेला शाहू महाराजांनी आपल्या रयतेसाठी केलेलं आपल्याला दिसून येतं. अगदी त्या काळात शाहूराजांनी क्वारंटाईन सेंटर सुद्धा उभी केलेली होती. या क्वारंटाईन सेंटरचा एक उल्लेख महर्षी विठ्ठलरामजी शिंदेच्या रोजनिशीमध्ये पण असलेला आपल्याला दिसून येतो. त्यावेळेला महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते आणि पुण्यामध्ये प्लेगची साथ वाढायला लागल्यानंतर ते आपल्या गावी जमखंडीला गेले आणि तिथून ते पुन्हा काही फिरण्याकरता म्हणून आपली बहीण जनाक्का आणि मित्र यांच्याबरोबर फिरण्याकरता पन्हाळ्याला जाण्याकरता आले आणि त्यावेळच्या त्यांच्या नोंदीमध्ये त्यांनी लिहिलं आहे की कोल्हापूरला येत असताना मिरजेमध्ये त्यांना क्वारंटाईन करून ठेवलेलं होतं, क्वारंटाईन सेंटरमध्ये त्यांनी मुक्काम केलेला होता. शाहू महाराजांनी अशा अनेक क्वारंटाईन सेंटर कोल्हापूरच्या आसपास उभी केलेली होती. बाहेरच्या गावावरून आलेल्या लोकांना तिथं 4 ते 5 दिवस क्वारंटाईन करून ठेवलं जात असे. लक्षात घ्या की त्याच्यानंतर 1910-11 साली म्हणजे किती वर्षानंतर प्लेगवर लस उपलब्ध झाली. म्हणजे 1898मध्ये कोल्हापुरात प्लेग आलेला होता, 1910 साली प्लेगवरची लस आली. ते आजही आपण जे अस्वस्थ आहोत की कोरोनावरची लस कधी येणार, तर त्यावेळेला इतक्या वर्षानंतर ती लस आली. पण ती लस आल्यानंतर सुद्धा ती लस टोचून घेण्याकरता राज्यातली सामान्य जनता तयार नव्हती. त्यांना भीती वाटत होती की लस टोचून घेतली तर काय होईल, लोक घाबरत होते. हे पाहिल्यानंतर शाहू महाराजांनी पुढे येऊन ती प्लेगची लस सर्वात प्रथम स्वतःला टोचून घेतली आणि मग आपल्या सर्व प्रजेला त्यांनी ही लस टोचून घेण्याकरता प्रवृत्त केलं. हे शाहू महाराजांचं मोठेपण आहे, हे शाहू महाराजांचं वैशिष्ट्य आहे. नेतृत्व हे पुढे होऊन करायचं असतं, पुढे जाऊन करायचं असतं, स्वतःच्या कृतीतून नेतृत्व सिद्ध करायचं असतं. हे शाहू महाराजांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. शाहू महाराजांची मानसिकता काय होती, शाहू महाराजांची भूमिका काय होती हे समजून घ्यायचं असेल तर एक शेवटचा एक प्रसंग मी सांगून थांबणार आहे की 1914 साली महायुद्ध सुरू झालं आणि महायुद्ध सुरू झाल्यानंतर 2 वर्ष उलटली. महायुद्ध किती वर्ष चालेल कुणालाच माहीत नव्हतं, पण महायुद्धाचा परिणाम मात्र भारतातल्या उद्योगधंद्यावर पडत होता. देशातली यंत्र, कच्चा माल सगळी इंग्लंडवरून येत होतं आणि अशा वेळेला महायुद्धामुळं ती सगळी आयात थांबली आणि उद्योगधंदे बंद पडायची वेळ आली. आपल्याला माहिती आहे की सांगली जिल्ह्यातल्या किर्लोस्कर वाडी येतं त्यावेळेला किर्लोस्करांनी नांगराचे फाळ बनवण्याचा कारखाना सुरू केला होता आणि या नांगराचे फाळ बनवण्याकरता लागणारं लोखंड हे लंडनवरून येत असे. पण महायुद्धामुळे हे सगळं बंद झालं, आयात पूर्ण बंद पडली आणि नांगराचे उत्पन्न पण बंद पडलं आणि नांगर तयार झाले नाही तर त्याचा परिणाम शेतीवर होईल. बाकी सगळे उद्योगधंदे बंद पडले तरी चालेल पण शेती बंद पडून चालणार नाही. हे लक्षात आल्यामुळं किर्लोस्करांनी मग काय केलं, जिथून मिळेल तिथून भंगार विकत घ्यायचं आणि त्याला वितळवून नांगर बनवायचं काम त्यांनी सुरू केलं. पण ते काय फारसं ते उपयोगी पडलं नाही. अखेर कारखाना बंद करण्याची वेळ आली. मग त्यांनी विचार केला की आता शेवटचा पर्याय म्हणून आपण शाहू महाराजांना जाऊन भेटूया. म्हणून किर्लोस्कर स्वतः शाहू महाराजांच्याकडे गेले, त्यांना आपली अडचण सांगितली आणि अगदी घाबरत त्यांनी त्याच्यावरचा एक पर्याय शाहू महाराजांना सांगितला. त्यांना भीती वाटत होती की हा पर्याय ऐकल्यानंतर शाहू महाराजांची काय प्रतिक्रिया येईल. त्यांनी पर्याय असा सांगितला की कोल्हापूर संस्थानाच्या अनेक किल्ल्यावर जुन्या तोफा गंजत पडलेल्या आहेत, आपण जर परवानगी दिली तर त्या तोफा वितळवून त्याचे नांगर तयार करता येतील. सगळेजण घाबरलेले होते की हा पर्याय ऐकल्यानंतर शाहू महाराजांची काय प्रतिक्रिया येईल. एका क्षणाचाही विचार न करता शाहू महाराज म्हणाले, असं आहे का, जर माझ्या तोफा शेतकऱ्यांना उपयोगी पडणार असतील तर तुम्ही अगदी घेऊन जावा त्या तोफा, त्याचा सदुपयोगच होईल. तोफा वितळून जर नांगर तयार होत असतील आणि शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होत असेल तर त्याचा योग्य उपयोग होतोय, त्याचा सदुपयोग होतोय असंच मला वाटेल, तुम्ही त्या तोफा घेऊन जावा. हा केवढा मोठा विचार आहे.
आपण एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा याचा विचार करू शकतो मित्रांनो. खरं पाहिलं तर तोफा ह्या विध्वंसाच्या प्रतीक आहेत. तोफाच्यातून शेवटी होतं काय, विध्वंस होतो. शाहू महाराजांनी विध्वंसाचं प्रतीक असणाऱ्या त्या तोफा विथळवल्या आणि त्याच्यापासून नवनिर्मितीचं सृजनाचं प्रतीक असणारे नांगर तयार करण्यासाठी त्या तोफा वापरल्या. त्या तोफा वितळून नांगराचे फाळ बनवले. म्हणजे युद्धापेक्षा महाराजांनी शांतीला आणि प्रगतीला प्राधान्य दिलेलं आहे. जणू काय हा संदेशच शाहू महाराजांनी आपल्याला या प्रसंगातून दिलेला आहे. आणि म्हणूनच शाहू महाराजांचं वर्णन करताना बाबासाहेब आंबेडकरांनी फार योग्य विशेषण त्यांच्यासाठी वापरलेलं आहे, अ पिलर ऑफ अ सोशल डेमोक्रेसी. ए पिलर ऑफ अ सोशल डेमोक्रेसी हे शाहू महाराज आहेत, असं बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. खऱ्या अर्थाने आपण त्यांना म्हणतो की माणसातला राजा आणि राजातला माणूस कसा असावा याचं वर्णन म्हणजे शाहू महाराजांचं चरित्र आपल्याला बघायला मिळतं. खरंच म्हणजे 19व्या शतकाच्या अखेरीला म्हणजे ज्या शिवाजी महाराजांची परंपरा शाहू महाराज सांगतायत, मी कधी कधी असा विचार करतो की 19व्या शतकाच्या अखेरीला किंवा 20व्या शतकाच्या प्रारंभी जर शिवाजी महाराज असते, छत्रपती शिवाजी महाराज असते या 19व्या शतकाच्या अखेरीला आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला, तर शिवाजी महाराजांनी काय विचार केला असता, त्यांनी आपल्या प्रजेसाठी काय केलं असतं. आणि मला असं वाटतं की जर छत्रपती शिवाजी महाराज या काळामध्ये असते तर त्यांनी आपल्या प्रजेसाठी काय केलं असतं हे पाहायचं असेल तर राजर्षी शाहू महाराजांची कारकीर्द पाहावी. आपण म्हणतो शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं दुसरं पान म्हणजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं दुसरं पान म्हणजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असतील तर त्याच्या पुढचं पान शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं त्याच्या पुढचं पान म्हणजे लोकराजा राजर्षी शाहू महाराज आहेत, असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून जातीविरहित समाजाचं स्वप्न बघणारा हा राजा, कष्टकऱ्यांच्या कष्टाला आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल यासाठी धडपडणारा हा राजा आणि या दोघांच्याही घामाला सन्मान मिळेल अशी व्यवस्था करणारा हा राजा, आपल्या राज्यामध्ये धरणं बांधून सुबत्तेची स्वप्न बघणारा हा राजा, आपल्या प्रजेला भावी काळामध्ये जाऊन राज्यकारभार करता यावा म्हणून सर्वांना शिक्षणाची व्यवस्था करणारा हा आणि त्या शिक्षणातून शहाणपण देऊ इच्छिणारा हा राजा, शिक्षणासाठी प्रसंगी देवस्थानाचा पैसा वापरून गावोगाव शाळा उभा करणारा हा राजा, स्वतः पुस्तकात रमणारा आणि इतरांना वाचन करण्यासाठी गावोगावी वाचनालय उभी करणारा हा राजा, ज्ञानप्रेमी हा राजा, अशा अनेक अंगाने आपल्याला राजर्षी शाहू महाराजांच्याकडे पाहता येतं. पण एक नक्की आहे की राजर्षी शाहू महाराजांच्या इतका लोकोत्तर, क्रांतिकारी, लोकशाहीवादी, प्रजाहित दक्ष राजा अर्वाचीन काळात तरी कुणी झालेला कुणी पाहिला असेल असं मला वाटत नाही. हा एकमेव राजा आहे, यात कुणालाही शंका असण्याचं कारण नाही. आपल्या रयतेकडं आईबापाच्या हृदयानं पाहणारा हा राजा म्हणून शाहू महाराजांचं मोठेपण आकाशाला गवसणी घालणार आहे. हा आदर्श आपण समजून घेणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे. ज्या वेळेला आपण भारताच्या संविधानातल्या मूल्यांचा विचार करतो त्यावेळेला यातल्या प्रत्येक मूल्यासाठी एक एक उदाहरण शाहू राजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये, आपल्या चरित्रामध्ये, आपल्या संस्थानामध्ये घालून दिलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे भारताच्या संविधानात नंतर आलेली मूल्य आपल्या आचरणात आणणारा हा राजा आज आपण समजून घेण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आपल्या महापुरुषांच्या नावानं जय जयकार करणं, मिरवणुका काढणं, प्रतिमांचं पूजन करणं हे आपल्या सगळ्यांनाच आवडतं आणि ते साहजिकी आहे, कारण तसं करणं हे आनंददायी असतं. पण याच्यामध्ये जर आपण या कर्मकांडामध्ये जर आपण अडकून पडलो तर कित्येकदा महापुरुषांच्या विचारांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं जय जयकार तर करावाच, शोभायात्रा तर काढाव्याच, पण याच्या जोडीनं महापुरुषांच्या विचारांचीही यात्रा आपण केली पाहिजे. आणि हा विचारांची यात्रा करण्याचा हा जो उपक्रम आहे तो मला वाटतं की आज यलगार सांस्कृतिक मंचाच्या वतीनं आमच्या या सगळ्या तरुण मित्र कार्यकर्त्यांनी घडवून आणलेला आहे आणि एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे की ज्याच्यामधून खऱ्या अर्थानं शाहू राजांसारख्या महामानवाच्या विचारांची यात्रा आपण आज या ठिकाणी केलेली आहे. या निमित्तानं या विचारांच्या स्मरणामध्ये सहभागी होण्याची मला संधी या सर्वांनी दिलेली आहे. मी यलगार सांस्कृतिक मंचचं याबद्दल मनापासून आभार मानतो. खरं म्हणायचं तर या विचारयात्रेनं मला स्वतःला समृद्ध केलेलं आहे असं मी म्हणू शकतो, कारण शाहू राजांच्या कार्याचं चरित्र, त्यांच्या एकूण विचाराचं पुन्हा एकदा स्मरण करण्याची संधी मला यामुळे मिळाली. त्यामुळे माझेही व्यक्तिमत्व आणखी समृद्ध करण्याची संधी मला मिळाली. याबद्दल मी यलगार सांस्कृतिक मंचच्या आमच्या सर्व तरुण मित्रांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.